जय बाबा ताई. जय बाबा ताई. जय बाबा. जय बाबा. हो, हो.
बंद होता ना. सो सॉरी, रेकॉर्डिंग काहीच झालं नाही इतक्या वेळेचं आवाजामुळे. म्हणजे माईक बंद झाला आपोआप रेकॉर्डिंगचा. काही हरकत नाही, हे गेल्या वेळेसचं कॅप्चर होतं की माणसाच्या रूपात मनुष्य अवस्थेतला ईश्वर ब्रह्मा विष्णू महेश म्हणून सातत्याने कसं सृष्टीची निर्मिती करतो, पालन करतो आणि नष्ट करतो. तो जे दैनंदिन जीवन जगतो त्यामार्फत तो पालनकर्त्याची भूमिका करतो. तो गाढ झोपेत जातो, तर गाढ झोपेत संपूर्ण सृष्टी त्याच्याकरता त्याच्या व्यक्तिगत पातळीवर नष्ट होते. म्हणजे तिथे तो महेशाची भूमिका पार पाडतो. आता आजचं जे लेक्चर आहे ते आपण इथे आपलं आज सुरू करूया. आपण पान नंबर 187 आहोत. माझा घसा चांगलाच त्रास देतो आहे म्हणून आता आज पालवे मदत करतील, ते वाचतील आणि मी सांगते. पेज नंबर 187. गेल्या वेळेला आपण 186वर थांबलो होतो 16 तारखेला. आता आपण 187वर सुरू करतो आहे. आजचं लेक्चर हे खूप महत्त्वाचं आहे. आता वाचणार आहोत तो एकच वाक्य, पूर्ण मोठा पॅरेग्राफ भरून एकच वाक्य आहे, पण आपण ते तुकड्या तुकड्यांमध्ये समजावून घेऊ पॉईंट वाईज. आणि नंतर याच लेखामध्ये म्हणजे आजच्याच प्रकरणामध्ये 1-2 पानं झाल्यानंतर चेतनेची उत्क्रांती हे प्रकरण आपण बघत आहोत. तर आता पुन्हा इथे बाबा नव्याने भूमिका समजावून सांगणार आहेत, सप्तभूमिका. पण त्या सप्तभूमिका कशा असतील तर त्या चेतनेची उत्क्रांती त्या सप्तभूमिकांवर कशी होत जाते, तर त्या चेतनेच्या उत्क्रांतीच्या दृष्टीतनं आपण त्या भूमिका समजावून घेणार आहोत. कदाचित आज पहिली आणि दुसरी भूमिका होईल. लेट्स सी हाऊ बाबा टेक्स ओव्हर. जय बाबा. जय बाबा. पुनर्जन्माच्या प्रक्रियेत मनुष्यातील पूर्ण स्थूल सचेत ईश्वराने भरपूर विकसित सूक्ष्म व मनोदेहाद्वारा सुरक्षित, ज्यांचा म्हणजे देहाचा सातत्याने पण अजाणतेपणे वापर केला जातो, अनिवार्यतः विविध व असंख्य अनुभवांच्या स्वभावतः विरोधी अनंत मालिकांचे विरोधी संस्कार बघून संपवण्याच्या दृष्टीने अनुभव घेतलाच पाहिजे. मनोदेहावर किंवा मनुष्याच्या मनावर हे संस्कार सतत उमटले जातात किंवा मनोदेह किंवा मन ते उचलतात व मनुष्याच्या आंतरचेतनेद्वारा व मनुष्यातील ईश्वराच्या मनुष्य म्हणून परिपूर्ण चेतनेद्वारा मोकळे होतात. तेव्हा त्याला विविध प्रकारचे अनुभव मुक्त झालेल्या संस्काराच्या तीव्रतेनुसार व निविदतेनुसार प्राप्त होतात. त्या अर्थी मनुष्याचे सूक्ष्म शरीर जे प्राणशक्तीचे स्थान आहे, या संस्कारांना मनुष्याला दैनंदिन जीवनातील स्वप्नात किंवा जागृतावस्थेत म्हणजेच परिस्थितीनुसार क्रियाशील करण्यासाठी चेतवितात. त्या क्रिया देखील विविध प्रकारे संबंधित असलेल्या विरोधी संस्कारांची प्रकृतीने विरोधी असतात. थँक्यू. आता इथे बाबा काय सांगतात की पुनर्जन्माची जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेद्वारा स्थूल सचेत जो आहे, म्हणजे पुनर्जन्माच्या प्रक्रियेमध्ये मनुष्यातील ईश्वर कसा आहे, मनुष्यातल्या ईश्वराची चेतना स्थूलाची चेतना आहे. म्हणून तो स्थूलचेत असा ईश्वर जो आहे तो काय करतो की त्याचे आता देह जे आहेत, स्थूल देह, त्याचं रूप पूर्ण व्यवस्थित विकसित झाले म्हणून मनुष्य योनीनंतर पुढे योनी नाही. त्याच पद्धतीने तिथे सूक्ष्म देह आणि मनोदेहांचा सुद्धा पूर्ण विकास झालेला असतो. आता ह्या मनोदेहावर हे सगळे संस्कार उमटलेले असतात. ह्या सूक्ष्मदेह आणि मनोदेहाचा आपण सगळेच, आपल्याला आत्ता जाणीव कसली आहे, फक्त आपल्या स्थूल देहाची आहे. आपल्या मनोदेहाबद्दल आणि सूक्ष्मदेहाबद्दल आपल्याला कॉन्शियसनेस नाही, जाणीव नाही, चेतना नाही. असं जरी असलं तरी आपण न कळतपणे आपल्या सूक्ष्मदेहाचा आणि मनोदेहाचा सतत वापर करत असतो. ते कसं, तर त्याचं उदाहरण बाबांनी मागे दिले, आपण आत्ता थोडक्यात बघूया. सूक्ष्मदेह म्हणजे काय, बळ म्हणजेच प्राणशक्ती, आणि प्राणशक्ती म्हणजे त्याशिवाय आपलं अस्तित्वच असणार नाही. पॉईंट नंबर 1.
हे जे प्राणशक्ती आहे, सूक्ष्म देह आहे, हा बळ आणि उत्साहाचं स्थान आहे. म्हणजे आपल्याला सगळ्या क्रिया करण्यासाठी जे बळ मिळतं, जो उत्साह मिळतो, तो ह्या प्राणशक्तीद्वारा मिळतो. म्हणजेच आपण बोलतो, चालतो, खातो, पितो, जे पण क्रिया करतो त्यामध्ये आपल्याला जाणीव जरी नसली सूक्ष्मदेहाची तरी आपण त्या सूक्ष्मदेहाचा वापर करत असतो. ह्याच पद्धतीने मनोदेह. आता मनोदेहाचं काम काय असतं? मन, विचार, भावना. तर आपल्याला मनोदेहाबद्दल आपण सचेत नसलो, जाणीव नसली तरी पण मनोदेहाचा आपण वापर करत असतो, विचार करतो, भावभावना आपल्या प्रगट करतो. म्हणजे अप्रत्यक्षपणे या तिन्ही देहांचा आपण उपयोग करतो. असा अजाणतेपणे याचा वापर सतत केला जातो. आता या देहांचा वापर करून जे असंख्य प्रकारचे आपण अनुभव घेतो आणि परस्पर विरोधी अनुभव घेतो, ही एक मालिकाच असते, चेन असते. ते कशासाठी असतात? या मनोदेहावर जे संस्कार उमटलेले असतात आधीचे, ते भोगून संपवण्यासाठी वेगवेगळ्या विविध पद्धतीचे अनुभव आपण घेतो. आणि हे अनुभव घेतलेच पाहिजे. का? कारण हे अनुभव नाही जर घेतले तर चेतनेचा हवा तसा विकास. आता तुम्ही म्हणाल की चेतनेचा विकास झाला, बरोबर आहे, पण पूर्ण विकास, प्रगल्भता, परिपक्वता चेतनेला येण्यासाठी, मानवी चेतना दैवी चेतनेत तब्दील होण्यासाठी, बदलण्यासाठी ह्या अनुभवांना अनुभवणं आवश्यक असतं. आता हे संस्कार कुठे असतात? तर मनुष्याचा जो कारणदेह असतो किंवा मनोदेह असतो, या मनोदेहावर कार्य केलं की ते संस्कार उमटतात आणि ते स्टोअर पण तिथेच केले जातात. मनोदेहात साचवले जातात, कारणदेहात साचवले जातात. आणि म्हणूनच त्या मनोदेहाला कारणदेह म्हटलेला आहे. कारण ज्या पद्धतीचे संस्कार असणार त्या प्रकारे पुढचा जन्म मिळणार. म्हणजे पुढच्या जन्माचं कारण हे संस्कार आहेत, म्हणून त्याला कारणदेह म्हटलेलं आहे. तिथे हे सगळे संस्कार सतत उमटले जातात, स्टोअर केले जातात. किंवा बाबा म्हणतात, असंही म्हणता येईल की आपण जे काही क्रिया करतो त्याचे जे संस्कार आहे, तो पटकन ती चिमणी कसा दाणा टिपते तसा मनोदेह किंवा मन ते संस्कार उचलतात. आणि ती जी आपली आंतरचेतना असते, जी आपल्याला जाणीव नसली तरी आंतरचेतना असते, त्या आंतरचेतनेद्वारा मनुष्यातील जो ईश्वर आहे तो ईश्वर काय करतो? मनुष्य म्हणून ह्या आंतरचेतनेद्वारा ते संस्कार उचलतो आणि अनुभव करून पूर्ण मोकळे करतो, खर्च करतो, म्हणजे संपवतो, मोकळे करतो. स्टेप बाय स्टेप थोडे थोडे करत जे जे आपण अनुभव करतो ते पहिले संस्कार मोकळे होतात. पण ते संस्कार मोकळे करत असताना दुसरे संस्कार तयार होतात, हा वेगळा भाग. पण आंतरचेतनेद्वारा मनुष्यातील ईश्वर ते आधीचे संस्कार मोकळे करतो. आणि हे जे विविध प्रकारचे अनुभव आहे त्या अनुभवांद्वारा जे संस्कार मुक्त होतात, त्या मुक्त झालेल्या संस्कारांच्या मार्फत चेतना अधिकाधिक परिपक्व होते. पण ती कशी परिपक्व होईल? ज्या पद्धतीचे अनुभव आहेत, ज्या पद्धतीचे संस्कार आहेत, त्यांची तीव्रता कशी आहे, त्या पद्धतीने तशी चेतना उमलत जाते, अधिकाधिक प्रगल्भ विकसित, अधिकाधिक प्रगल्भ परिपक्व होत जाते. पण त्या संस्कारांची विविधता, त्या संस्कारांची अनुभवांची तीव्रता याच्यावर अवलंबून आहे की चेतना किती परिपक्व होईल. म्हणजेच काय की मनुष्याचं जे सूक्ष्म शरीर आहे, सटल बॉडी, ते काय आहे? प्राणशक्तीचं स्थान आहे. या संस्कारांना मनुष्याला दैनंदिन जीवनातील स्वप्नात किंवा जागृतावस्थेत क्रियाशील करण्यासाठी, म्हणजेच हे जे संस्कार आहे ते अनुभवांमार्फत खर्च करण्यासाठी हे प्राणशक्ती कारणीभूत होते किंवा मदत करते, ती क्रियाशील करते, ती त्या संस्कारांना चेतवते. त्या क्रिया देखील विविध प्रकारे संबंधित असल्या विरोधी संस्कारांशी प्रकृतीने विरोधी असतात. ह्या ज्या म्हणजे संस्कार कधी विरोधी, आपण डिस्कोर्सेसमध्ये बघितलं की
बाबांनी सांगितलं की आधीचे संस्कार नष्ट करायचे तर विवेकशील क्रिया केली पाहिजे, की त्या संस्कारांना नष्ट करणारी क्रिया. म्हणून अशा विरोधी अनुभवांमार्फत, विरोधी संस्कारांमार्फत, म्हणजे त्यांचा स्वभाव धर्म, त्यांची प्रकृतीच विरोधी असते. म्हणून इथं म्हटलं की विरोधी संस्काराशी प्रकृतीने विरोधी असतात असे ते संस्कार. हे कळणं जटिल आहे, हे कळणं कठीण आहे. हे एकाच ठिकाणी सगळं बाबांनी संस्कारांचं दिलं नाही, काही इथे काही तिथे, आणि ते सगळं एकत्रित करून आपल्याला जे काही थोडंफार समजून घ्यायचं. कारण शेवटी आपल्याला फक्त बाबांचं स्मरण करणं, त्यांच्यावर प्रेम करणं हे जाणायचं. बाकी जेवढं बाबा सांगतायत, बाबांनी स्वतः सांगितलं की पूर्ण संस्कारांचं मी जर तुम्हाला समजवायला गेलो तर तुमचे काही जन्म खर्च होतील, पण तुम्हाला ते पूर्ण समजणार नाही, कारण ते अत्यंत जटिल आहे. प्रत्येकाचे संस्कार वेगळे, प्रत्येकाचे अनुभव वेगळे, त्यासाठी कोणत्या पद्धतीचा विरुद्ध संस्कार निर्माण करावा लागेल वगैरे वगैरे, हे मोठं प्रकरण आहे. पुढे आपण सध्या प्रकरणाशी फोकस राहूया. अशा तऱ्हेने स्थूल भूमिकेवर मानव अवस्थेत जरी प्राणशक्ती व मन पूर्ण विकसित आणि सातत्याने आणि सुसंगतपणे त्याचा वापर होतो, तरी त्याची उपयोगिता ही अप्रत्यक्षपणे व अजाणतेपणी झालेली असते. प्राणशक्तीच्या भूमिकांवर म्हणजेच सूक्ष्म भूमिकांवर या प्राणशक्तीचा वापर दिव्यत्वाने व जाणीवपूर्वक होतो, परंतु सूक्ष्म भूमिकांवर मनाचा वापर मात्र अप्रत्यक्षपणे व अजाणतेपणे होतो. मनोभूमिकावर जेव्हा मनाचा वापर दिव्यत्वाने व जाणतेपणे होतो, तेव्हा प्राणशक्तीचा वापर अप्रत्यक्षपणे व अजाणतेपणे होतो. थँक्यू. आता इथे इतकं छान सांगितलं आहे बाबांनी. हा सुद्धा एक पूर्ण पॅरेग्राफ म्हणजे एक वाक्य आहे, आणि त्याच्यात 4 महत्त्वाचे मुद्दे आहेत, ते आपण आता बघू. आत्ताच आपण बघितलं की स्थूल जगात स्थूल शरीराचा आपण वापर करतोय, नाक, कान, डोळे, हात वगैरे, तरीही आपण सूक्ष्म शरीर आणि मनोशरीराचा न कळतपणे अजाणतेपणे वापर करतो. आता बाबा पुढे जात आहेत. पुढे बाबा काय सांगतात की स्थूल भूमिकेत जरी आपण प्राणशक्ती आणि मन पूर्ण विकसित असले आणि त्याचा सतत वापर करत असलो, सुसंगतपणे जरी त्याचा वापर करत असलो, आणि ह्याची उपयोग आपण कसा करतो, प्रत्यक्ष आणि अजाणतेपणी करतो. पण आता बाबा स्थूल जगातून, म्हणजे आपण, तुम्ही, आम्ही सगळे स्थूल जगातून भूमिकेच्या जगात गेलेले आहेत, आणि भूमिकांच्या जगात काय होतं, चेतना कशी काम करते, ते बाबा इथे सांगतात. थोड्याफार फरकाने आधीच्या प्रकरणात आपण हे बघितलेलंच आहे, अगदी चार्ट वगैरे काढून बघितलं होतं. तो चार्ट पण कुणी केला प्रेझेंट तर ठीक आहे, नाही केला तरी काही हरकत नाही. आता बाबा सांगतात की प्राणशक्तीच्या भूमिकावर, म्हणजेच सूक्ष्म भूमिकावर, म्हणजेच ज्या सप्तभूमिका आहेत, त्या सप्तभूमिकातून 4थ्या भूमिकेपर्यंत, पहिली भूमिका ही स्थूल आणि सूक्ष्माची सीमारेषा आहे. त्यामुळे तिथे स्थूलाचं पण भान असतं, सूक्ष्म जगताचं आणि सूक्ष्म शरीराचं पण भान असतं, आणि दोन्हीचा आलटून पालटून वापर तो साधक करतो. 4थ्या भूमिकेतला साधक हा पार्शली सूक्ष्म जगतात आणि पार्शली मनोजगतात असतो, त्यामुळे तिथे सुद्धा तो दोन्हीचाही वापर करतो. पण जेव्हा फक्त सूक्ष्म जगतात, म्हणजे 2री 3रीमध्ये साधक असतो, तेव्हा तिथे मात्र, आता स्थूल जगात प्राण, शरीर आणि जे सटल बॉडीचा आपण कसा न कळत उपयोग करतो, पण सूक्ष्म जगतातला साधक म्हणजे 1 ते 4 भूमिकेतला साधक जो आहे, त्याच प्राणशक्तीचा किंवा सटल बॉडीचा उपयोग तो जाणीवपूर्वक करतो, दिव्यत्वाने करतो. परंतु मनाचा वापर मात्र तिथे तो अजाणतेपणी आणि न कळत करतो, कारण सूक्ष्म भूमिकांवर तो असतो, म्हणजेच 1 ते 4 भूमिकांवर सटल वर्ल्डमध्ये तो असतो. तेव्हा ही इज कॉन्शियस ऑफ ओनली हिज सटल बॉडी, म्हणजे तिथे तो केवळ त्याच्या सूक्ष्म शरीराबद्दल सचेत असतो. तिथे त्याला स्थूलाचं भान नसतं, मनोजगताचं, मनोशरीराचं भान नसतं. त्यामुळे तिथे तो काय करतो, सूक्ष्म शरीराचा, प्राणशक्तीचा उपयोग जाणतेपणी आणि दिव्यत्वाने करतो.
पण मनाचा वापर मात्र तो अजाणतेपणी, मनाचाही तिथे वापर करतो पण तो अजाणतेपणी अप्रत्यक्षपणे करतो. स्थूल शरीराचाही तिथे तो वापर करतो. पहिल्या ते चौथ्या भूमिकेतले साधक स्थूल शरीराचा वापरही अजाणतेपणी न कळत करतात. ऑटोमॅटिक होतो तो त्यांच्याकडनं, त्याच्या मागे त्यांना भान नसतं. पण जे पंचेंद्रिय आहेत, हात पाय, खाणं झोपणं, हे सगळं ते नकळतपणे, जसं आत्ता आपण सूक्ष्म शरीर आणि मनोशरीराचा नकळतपणे वापर करतो, तसं ते सूक्ष्म भूमिकांवरचे साधक स्थूल शरीराचा अवयवांचा उपयोगही न कळतपणे करतात आणि मनोशरीराचा उपयोगही अजाणतेपणे त्यांच्याकडून केला जातो. पण जेव्हा मनोभूमिकांवर आपण बघतो, म्हणजे 5वी आणि 6वी भूमिका, ते काय असतात? ते मनोजगतात असतात आणि मनाबद्दल सचेत असतात. मनोशरीराबद्दल त्यांची कॉन्शियसनेस असतो. त्यांना स्थूल शरीराचा, सूक्ष्म शरीराचा कॉन्शियसनेस नसतो. त्यावेळेला तिथे मात्र साधक मनोशरीराचा उपयोग जाणतेपणे, सचेतपणे आणि तिथे जाणतेपणाने मनोशरीराचा उपयोग करतो. पण मनोजगतातले म्हणजे 5व्या आणि 6व्या भूमिकांमधील साधक तिथे मात्र सटल बॉडीचा, सूक्ष्म शरीराचा आणि प्राणशक्तीचा वापर न कळतपणे, अजाणतेपणे करतात. हे क्लिअर झालंच असेल. आणि आपल्याकडे ह्याचा आपण पूर्वी एक कलरफुल असा हाताने बनवला होता चार्ट, त्याच्यामध्ये हे अजून क्लिअर होईल. खरं तर मी ठरवलं होतं तो काढून ठेवेल, पण राहिलं, हरकत नाही. आता आपण पुढे जाऊया पान नंबर 188 वर. हे कळलं ना की भूमिका क्लिअर होतील. हे महत्त्वाचं आहे भूमिकांवर. आपण मागे पण बघितलं आहे की सूक्ष्म पहिले ते 4 सूक्ष्म जगत, त्यांना तिथे स्थूलाचं भान नसतं, सूक्ष्म शरीराचं भान असतं. 5 ते 6 मनोजगत, तिथे त्यांना स्थूल आणि सूक्ष्माचं भान नसतो, फक्त मनोशरीराचं भान असतं. आणि नॅचरली त्यामुळे तिथे त्यांच्या चेतनेद्वारे त्या शरीरांचा कॉन्शियसली उपयोग होतो. आणि स्थूलाचं भान नाही, सूक्ष्माचं नाही, तर तिथे त्या प्राणशक्तीचा, स्थूल शरीराचा, अवयवाचा उपयोग अजाणतेपणे होतो. अनिवार्यतः निष्कर्ष हा निघतो की जेव्हा मनुष्य अवस्थेतील हा स्थूल सचेत ईश्वर स्थूल जगतात परस्पर विरोधांचा अनुभव घेतो, तेव्हा तो पुनर्जन्म, कधी पुरुष म्हणून तर कधी स्त्री म्हणून, विविध जातीत, संप्रदायात, राष्ट्रीयत्वात, वर्णात व विविध निरनिराळ्या स्थळी किंवा खंडात विविध संस्कारांचे पुनरावलोकन करीत व त्यांना परस्पर विरोधांचा अनुभव घेत नष्ट करीत अनेक वेळा घेतो. थँक्यू. आता पुढे बाबा इथे सांगतात की विरोधी संस्कार म्हणजे काय असतात. याचं थोडक्यात उदाहरण बाबांनी आपल्याला कळावं म्हणून सोपं उदाहरण दिलं की आतापर्यंत जे बाबांनी ह्या पहिल्या पानावर सांगितलं आहे की स्थूल चेतना, सूक्ष्म चेतना आणि मनोचेतना, कारण चेतनेची उत्क्रांती हे प्रकरण आहे. त्या अनुषंगाने ही चेतना प्रत्येक पातळीवर कशी बदलते, त्या देहांचा कसा वापर होतो हे बघितल्यानंतर असा निष्कर्ष निघतो की मनुष्य अवस्थेतला ईश्वर कसा आहे, स्थूल सचेत ईश्वर आहे. हा मनुष्याच्या अवस्थेतला ईश्वर परस्पर विरोधी गोष्टींचा अनुभव घेतो. परस्पर विरोधी गोष्टींचा अनुभव घेऊनच त्या पद्धतीचे संस्कार नष्ट केले जातात. आता परस्पर विरोधी गोष्टी म्हणजे काय, तर कधी तो पुरुष असेल, कधी स्त्री असेल, कधी तो ब्राह्मण असेल, कधी तो SC ST असेल, म्हणजे उच्च जात आणि उच्च नीच जात, ह्या वेगवेगळ्या जातीत त्याचा होईल, वेगवेगळ्या संप्रदायात त्याचा होईल, वेगवेगळ्या राष्ट्रीयत्वात त्याचा जन्म होईल, वेगवेगळ्या वर्णात होईल, म्हणजे कधी तो काळा असेल तर कधी गोरा असेल, निरनिराळ्या स्थळी त्याचा जन्म होईल, वेगवेगळ्या कालखंडात होईल, वेगवेगळ्या खंडात म्हणजे आशिया खंड, युरोप खंड, अशा वेगवेगळ्या आफ्रिका खंड, अशा वेगवेगळ्या खंडात त्याचा जन्म होईल. आणि अशा पद्धतीने वेगवेगळ्या संस्कारांचं तो पुनरावलोकन करत वेगवेगळ्या परस्पर विरोधी गोष्टींचा अनुभव घेत पहिले संस्कार तो नष्ट करीत जातो.
आता जर तो स्त्री असेल तर त्यांनी फार श्रीहक्क अमुक धमुक फार केलं तर डेफिनेटली पुढच्या जन्मात त्याला पुरुषाचा जन्म मिळणार. किंवा आता त्याने फार पुरुष प्रधान संस्कृतीचा उदो केला तर डेफिनेटली त्याला पुढचा जन्म स्त्रीचा मिळणार. आता जर तो गोरा असेल आणि त्याचा फार त्याने अहंकार बाळगला तर पुढचा जन्म त्याला डेफिनेटली तो काळा होणार. आता जर आम्ही हिंदूचे संस्कृती पुरस्कर्ते आहोत, हिंदू धर्मच मोठा आहे वगैरे जर असा आम्ही गळा फोडून जर हिंदुत्व केलं तर डेफिनेटली पुढचा जन्म त्याचा आता ज्या धर्माचा पंथाचा तो द्वेष करतो पुढचा जन्म त्याचा त्याच धर्मामध्ये होणार, हे अगदी नक्की आहे. कुठे तुम्ही आता पाकिस्तानचा द्वेष कराल, कुठे तुम्ही लंडनचा द्वेष कराल, कुठे तुम्ही ऑस्ट्रेलिया कसला द्वेष कराल तर पुढचा जन्म त्या खंडात होणार. पण याच्यात बाबांनी म्हणजे हे कसे परत म्हणून आपण कसं राहायचं, कोणाचा द्वेष नाही. स्त्री असू दे पुरुष असू दे समानता हा भाव बाळगायचा. मग आपल्या संस्काराप्रमाणे पुढचा जन्म जो मिळायचा तो मिळेल. तर बाबांनी याचं पण एक उदाहरण छान पुढे सांगितलेलं आहे की याच्यातच पुढे आहे माहिती नाही की एखाद्याचा सतत पौर्वात्य देश आहे, पूर्वेकडचे देश आहे, कदाचित डिस्कोर्सेसमध्ये असेल किंवा यात असेल तर वाचनात येईलच, पण आता अनुषंगाने आलं तर त्याची चर्चा करूया. आणि आता काय झालं आहे की अमरावतीला नेमकं त्यांनी मला हाच संस्कारांचा विषय दिला आहे, त्याच्यामध्ये अजून आपण इन डिटेल करूच. आत्ता आपला फोकस आहे चेतनेची उत्क्रांती, त्या अनुषंगाने आपण समजावून घेऊ. एखाद्याने सतत 4-5 वेळा त्याचा जन्म पूर्वेकडच्या देशात म्हणजे आपल्याकडच्या हिंदुस्थानात समजा उदाहरणार्थ घेतला, एखाद्याचा जन्म सतत पौर्वात्य देशात 4-5 वेळा झाला म्हणजे त्याचे संस्कार इकडचे पक्के झाले, हो की नाही. इकडचे रूढी रीती रिवाज किंवा आध्यात्मिक वगैरे अशा पद्धतीच्या मनाची त्याची जडणघडण झालेली आहे. आणि आता हे संस्कार वाढले म्हणून जर त्याचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला तर तिथे सुद्धा तो इथे ज्या पद्धतीचं जीवन त्यांनी व्यतीत केले आहे साधं सालस त्याच पद्धतीचं ठोक पद्धतीनं जीवन तो पाश्चिमात्य देशात राहून नंतर व्यतीत करतो, असा पण उल्लेख बाबांनी ह्याचा केलेला आहे. तर हे नक्की कोणाचं काय होतं की स्त्री झाले म्हणजे पुढच्या जन्मात पुरुषच होणार किंवा आधीच्या जन्मात पुरुषच असेल असं आपण खात्रीने ठोकताळ्याने सांगू शकत नाही कुणाचंच. त्यामुळे तशा पद्धतीचं काही डोक्यात विचारही आणायचे नाही. हे सगळं बाबांवर सोपून द्यायचं हे अत्यंत जटिल आहे. आणि ते कैक आता आपण एवढं पाषाण योनीपासून आलो आहे तर कधीचे काय कसे संस्कार हे आपल्याला कळणं कधीही बाबांनी हे सांगितलं की हे कळणं कधीही शक्य नाही. आणि आधी काका सांगतात की तुम्हाला जर समजूनच काही घ्यायचं असेल, त्यांना विचारलं आधी काकांना की बाबांनी अध्यात्मातल्या कोणत्या गोष्टी करू नका असं स्पष्टपणे सांगितलं आहे. तर विशेषतः पाश्चिमात्यांना असे प्रश्न फार पडतात. तर आदी काकांनी त्यांना सांगितलं की संस्कार समजावून घ्यायचा प्रयत्न करणं किंवा जाणणं की मला अमुक एक आता करावं लागतं म्हणजे हे माझ्या पूर्वजन्मातले संस्कार असतील का, किंवा मी पूर्वजन्मात काय होतो किंवा पूर्वजन्म जाणून घेतो, हे कधीही भानगडीत आपण पडायचं नाही. केवळ बाबांनी सांगितलेल्या पद्धतीनं जीवन जगायचं एवढाच फोकस ठेवायचा. हे थोडंफार जे बाबांनी सांगितलं ते इतरांना त्याबद्दल कळावं, त्या पद्धतीने त्यांच्या चेतनेचा विकास व्हावा म्हणून आपण वाचतो, समजावतो, समजावून सांगतो, त्याची मदत इतरांना होईल म्हणून. पण त्याच्या अधिक खोलात जाण्याची गरज नाही. पुढे नेहमी नेहमी विविध परस्पर विरोधी संस्काराद्वारा व अनुक्रमे त्यांच्या तदनुषंगिक विरोधी व अनुभवांद्वारा पृथ्वीवरील मनुष्य अवस्थेतील ईश्वर शक्यता आहे की एखाद्या दिवशी लक्षावधी पूर्वजन्मानंतर दृढपणे रुतलेले संस्कार विरळ करील. मानवी रूपांच्या तथाकथित जन्ममृत्यू चक्राची ही प्रक्रियाच अंततः मनुष्य अवस्थेतील स्थूलावस्थेत ईश्वराच्या चेतनेला आत्मानुवर्ती उत्क्रांतीसाठी उद्युक्त करते. चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती ही प्रक्रिया आकारास येते जेव्हा स्थूल संस्कार क्रमशः क्षीण व विरळ होतात. नाही
खूप छान सांगितलं इथे बाबांनी. आता बाबा काय सांगतात की असं होऊ शकतं, अशा पद्धतीने परस्पर विरोधी वेगवेगळे संस्कार अनुभव घेत 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 की एक दिवस असा येतो की मनुष्य अवस्थेतला जो ईश्वर आहे, शक्यता आहे बाबा सांगतात की असे लक्षावधी पुनर्जन्म त्यांनी व्यतीत केल्यानंतर जे दृढ झालेले त्याचे संस्कार आहे ते हळूहळू विरळ होतील, क्षीण होतील. आणि हे जे तथाकथित, आता तथाकथित जन्ममृत्यू बाबांनी का म्हटलेलं आहे? कारण बाबांनी सांगितलं खरा जन्म कोणता आणि खरा मृत्यू कोणता. तर बाबा काय सांगतात की जेव्हा परमात्म्याचा जीवात्मा होतो हा म्हणजे खरा जन्म, आणि खरा मृत्यू म्हणजे त्या जीवात्म्याचा जेव्हा पुन्हा परमात्मा होतो म्हणजे ईश्वर साक्षात्कार होतो, म्हणजेच खोटा अहम त्याचा मरतो, म्हणजेच खुदी को मिटाना ज्या वेळेला होतं तोच खरा मृत्यू. मधले हे सगळे जन्ममृत्यू हे खरे जन्ममृत्यू नाहीत, ते केवळ रूप बदलणं आहे. चेतनेच्या विकासातली ती एक प्रक्रिया आहे. कपडे बदलण्यासारखं आहे, झोपेतून उठण्यासारखं आहे, ते खरे जन्ममृत्यू नाही. म्हणून बाबांच्या प्रत्येक शब्दावर लक्ष द्या की तथाकथित, बाबांनी इथे शब्द वापरलाय की मानवी रूपाच्या तथाकथित जन्ममृत्यू चक्रांची ही प्रक्रियाच शेवटी मानवाच्या अवस्थेतला जो ईश्वर आहे त्या ईश्वराची जी चेतना आहे ती आत ओढण्यासाठी, आत्मानुवर्ती होण्यासाठी हे जन्म मृत्यूच ती प्रक्रिया चेतनेला आत ओढण्याची प्रक्रियेला उद्युक्त करतात, प्रोत्साहन देतात, पुश करतात. काय की ही जन्म मृत्यूची प्रक्रिया चेतना अंतर्वर्ती होण्यासाठी उपयुक्त असते, दुसऱ्या भाषेमध्ये. आता अशी जी आत्मानुवर्ती चेतना होते ती चेतना, ती उत्क्रांती एक वेगळी उत्क्रांती आहे. आत्मानुवर्ती उत्क्रांती म्हणजे भूमिकेमधल्या स्टेजेसमधली जी 1 ते 7 भूमिका आहे ती अवस्था ती आकाराला येते. कशातून आकाराला येते? त्याचा जन्म, ह्या जन्म मृत्यूची जी प्रक्रिया आहे, साखळी आहे, त्याच्यातून आत्मानुवर्ती उत्क्रांती जन्माला येते. आणि मग हळूहळू हळूहळू जे स्थूल संस्कार आहे ते क्षीण व्हायला लागतात, विरळ होतात, दुबळे होतात. आणि हे होणं गरजेचं आहे. कशासाठी? तर ते दुबळे झाल्यावरच ते नष्ट करणं शक्य होतं. अदरवाईज ते फार किचकट असतात, चिवट असतात, त्यांना तसं नष्ट करणं अत्यंत कठीण असतं. बाबांनी एके ठिकाणी म्हटलंय की संपूर्ण सृष्टीला एक मोठा आध्यात्मिक पुश, धक्का देऊन पुढे ढकलणं एक वेळ सोपं आहे, पण त्यांच्या अंतर्गत मंडळातील जे सदस्य आहेत त्या मंडळाच्या सदस्यांचे जे भौतिक संस्कार आहेत पापपुण्याचे ते नष्ट करणं अतिशय जटिल आहे, कठीण आहे. म्हणजे जर मंडळीचे सदस्य की ज्यांचे आध्यात्मिक संस्कार अतिशय प्रबळ असतात त्यांच्याबाबत बाबा हे बोलतात तर आपली काय तिथे कहाणी आहे. थोडक्यात ह्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी हे सांगितलंय की मानवाच्या रूपातला जो ईश्वर आहे तो जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जाऊनच त्याचे स्थूल संस्कार विरळ होतात, क्षीण होतात. आणि ते झाल्यानंतरच आत्मानुवर्ती उत्क्रांती सुरू होते की जिथे आपण बघतो स्थूल जगातल्या संस्कारांच्या फक्त अर्धे 50% संस्कार सूक्ष्म जगतात राहतात आणि सूक्ष्म जगतातले जे संस्कार आहे ते पुन्हा मनोजगतात आणखीन 50% कमी होतात. म्हणजे स्थूल जगतात जर 100 संस्कार असतील तर मनोजगतात केवळ 25% संस्कार असतात. तेही अत्यंत विरळ असतात की जे नष्ट करणं सोपं असतं, पण स्वतः तो जीवात्मा त्याला नष्ट करू शकत नाही. त्यासाठी सद्गुरूची आवश्यकता असते. आणि शेवटचा संस्कार राहता तो मनाचा संस्कार. सध्या आपण प्रकरणावर पुढे येऊया. पुढे मनुष्य अवस्थेतील ईश्वराच्या चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती केवळ तेव्हाच शक्य आहे जेव्हा विरोधी संस्कार प्रदीर्घ प्रक्रियेनंतर क्रमशः पूर्वजन्माच्या अचूक प्रक्रियाद्वारा जी प्रक्रिया स्थूल संस्काराच्या मर्यादाकडे अग्रेसर होते, विरळ होतात. हे तुम्हाला पाणी पडेल तोपर्यंत घेऊन घ्या. आता पुढे बाबा सांगतात हे अत्यंत महत्त्वाचं आहे
की मानवाच्या अवस्थेतला जो ईश्वर आहे त्याच्या चेतनेची ही जी आत्मानुवर्ती प्रक्रिया सुरू झाली, उत्क्रांती सुरू झाली, ती कधी शक्य आहे? जेव्हा हे आधी विरोधी संस्कार, प्रदीर्घ मोठी क्रिया आहे, त्याच्यात बेचैनी उतावीळ काही कामाची नाही. बाबांनी वेळोवेळी वेगवेगळ्या ठिकाणी सतत हे सांगितले, डिस्कोर्सेसमध्ये पण हे सतत सांगितले की ही प्रक्रिया अत्यंत स्लो असते, प्रदीर्घ असते, पण ती कंटिन्युअसली व्हायला हवी. जे काही आपण प्रयत्न करतो ते सतत प्रयत्न केले पाहिजे. आज केलं उद्या सोडून दिलं ह्याचा उपयोग तिथे होत नाही. तर जेव्हा ही अशी प्रदीर्घ प्रक्रिया आहे, कोणती प्रक्रिया आहे प्रदीर्घ? पुनर्जन्माची आहे. ते पुनर्जन्म अगदी अचूक आहे, तिथे फसवणूक नाही. आपण ईश्वराला जसं लहान मुलगा म्हणतो भुवा करतो, तो उल्लू बनाया म्हणतो, तसं आपण ईश्वराला उल्लू बनवू शकत नाही. तिथे त्याला आपल्या ह्याच्यात वेदांतामध्ये चित्रगुप्त वगैरे म्हटलेलं आहे की त्याने हिशोब ठेवलेला आहे. तो हिशोब ज्याचा त्याच्या मनोदेहातच असतो. तर त्या प्रक्रियेद्वारा ती अचूक प्रक्रिया आहे, त्यात काहीही चूक कधीही होत नाही. अशा अचूक पुनर्जन्माच्या प्रक्रियेद्वारा जी प्रक्रिया स्थूल संस्कारांकडून हळूहळू ते संस्कार विरळ होण्याकडे ती पुढे जाते आणि त्या मानवाच्या अवस्थेतल्या ईश्वराला आत्मानुवर्ती प्रक्रियेकडे ती पुढे नेते. पुढे जेव्हा स्थूल संस्कारांची मर्यादा गाठली जाते तेव्हा ती स्थिती प्राप्त होते की ज्या ठिकाणी मनुष्य अवस्थेतील स्थूल सचेत ईश्वर क्रमशः स्थूल जगापासूनचे साहचर्य सोडतो. जसे चेतनेची आत्मानुवृत्ती उत्क्रांती चेतनेला अंतर्मुख करू लागते, बिगिन्स टू इनफोल्ड. एकाच वेळी चेतनेच्या आत्मानुवृत्ती उत्क्रांतीच्या आरंभाबरोबर मनुष्य अवस्थेतील ईश्वर स्थूल जगताच्या परस्पर विरोधी संस्कारांचा अनुभव घेण्यापासून क्रमशः असाहचर्यित होतो. आता इथे बाबांनी ह्या पॅरेग्राफमध्ये काय सांगितलं? जन्म मृत्यूबद्दल सांगितलं. जन्म कधी होतो, मृत्यू कधी होतो? जन्म होतो म्हणजे काय करतो? त्या रूपाशी आपलं साहचर्य होतं, तादात्म्य होतं. एकदा आपण एका रूपामध्ये जन्म घेतला. मग आता इंदुताई म्हणून जन्म घेतला ईश्वराने, की तो ईश्वर काय होतो? त्या इंदुताईंच्या रूपाशीच एकरूप होतो. तो म्हणतो मी म्हणजे इंदुलता गुप्ता, हो की नाही? तर अशा पद्धतीने असं करत करत ही एकदा त्या रूपाशी, जे रूप तो घेतो त्या रूपाशीच तो ईश्वर एकरूप होतो आणि तो समजतो मी म्हणजे हे रूप. आता ते रूप तो कधी सोडतो? म्हणजे त्या रूपाशी असलेलं त्याचं साहचर्य, एकरूपता, तादात्म्य कधी संपतं? त्याचा मृत्यू होतो, बरोबर? ते मृत्यू झालं म्हणजे त्याने त्या रूपाशी असलेलं साहचर्य सोडून दिलं. आता हा मृत्यू कधी होतो? ते जे स्थूल संस्कार त्या देहामध्ये असताना जे त्याला आपण काय म्हणतो, प्रत्येकजण आपलं प्रारब्ध सोबत गावठोडं घेऊन आलेलं आहे, असा आपल्याकडे एक प्रचार आहे, म्हणण्याची पद्धत आहे. म्हणजेच काय, हे जे पापपुण्य संस्कार वगैरे आपल्याला जे काही संस्कार या जन्मात आपल्याला व्यय करायचे, खर्च करायचे, ते एकदा ते जे स्थूल संस्कारांची मर्यादा गाठली की त्या रूपाचं साहचर्य तो ईश्वर मानव अवस्थेतला सोडून देतो. म्हणजेच त्याचा भौतिक मृत्यू होतो. एकदा त्याचे ते, आणि ह्याचं बाबांनी सांगितलं एक प्रपोर्शन ठरलेलं आहे, एक त्याचा अनुपात म्हणजे प्रपोर्शन, एक रेशो ठरलेला आहे. काय असतं पहा, चांगले आणि वाईट दोन्ही संस्कार जर एकदम बॅलन्स झाले तर मृत्यूनंतर लगेच जन्म होतो. पण ही अवस्था अत्यंत दुर्मिळ आहे, असं सहसा होत नाही. नेहमी काय होतं, चांगले तरी संस्कार जास्त असतात किंवा वाईट तरी जास्त असतात. चांगले संस्कार जास्त असेल तर मृत्यूनंतर तो स्वर्गात जातो, वाईट संस्कार जास्त असतील तर नरकात जातो. जर दोन्ही संस्कार असतील तर ह्याचं पण बाबांनी उत्तर दिलं आहे. बाबा इथे सांगतात, यात नाही पण दुसरीकडे बाबांनी दिले, पण ओघात आलं म्हणून सांगते. जर
चांगले आणि वाईट दोन्ही त्याचे संस्कार प्रबळ असतील तर आधी त्याला नरकात पाठवून ते वाईट संस्कार संपवावे लागतात, नंतर त्याला स्वर्गात पाठवून तिथे पाठवणं म्हणजे कुठली जागा नाही आहे, तो ती अनुभव आहे, मनाचं एक अवस्था आहे. मग तो स्वर्गात जाऊन चांगले संस्कार तो अनुभवेल आणि मग ते जे काही इथे काय होतं, दोन्ही संस्कार पूर्ण संपतात असं नाही, ते संस्कार संपणारच तेवढ्यात त्याचा पुन्हा जन्म होतो. तो जन्म कधी होतो त्याचाही रेशो ठरलेला आहे. बाबांनी सांगितलं की चांगले किंवा वाईट संस्कार एक विशिष्ट रेशो काय तो दिलेला नाही आहे आणि आपण ते मोजूही शकत नाही, पण समजण्यासाठी इतकंच लक्षात ठेवा की त्याचा एक निश्चित अनुपात आहे, रेशो आहे, प्रमाण आहे. त्या प्रमाणात ते संस्कार झाले की त्या आत्म्याचा पुन्हा जन्म होतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने पुन्हा जन्म होतो म्हणजे त्या रूपाशी तो एकरूप होतो, साहचर्य जोडतो. हेच ह्या पॅरेग्राफमध्ये बाबांनी सांगितलेलं आहे की एकदा त्यांनी स्थूल जगापासूनचं साहचर्य सोडलं की जी चेतना आहे ती आत्मानुवर्ती उत्क्रांती चेतनेला अंतर्मुख करू लागते आणि एकाच वेळी चेतनेच्या आत्मानुवर्ती म्हणजे आतमध्ये घेतलेली चेतना की जी आता बाह्य जगापासून विन्मुख झालेली आहे, उत्क्रांतीच्या आरंभाबरोबर म्हणजे त्याच्या 1 to 7 स्टेप्स सुरू होतात. मनुष्य अवस्थेतला ईश्वर स्थूल जगतात जे त्यांनी परस्पर विरोधी संस्कार घेतले, अनुभव घेतलेले आहेत, त्यापासून तो असाहचर्यित होतो म्हणजे त्याचा मृत्यू होतो, त्याच्यातलं तो साहचर्य सोडून देतो जेव्हा त्या अशा पद्धतीने त्याची चेतना आतमध्ये होते, आत्मानुवर्ती चेतना होते. पुढे हे पाहिले होते. आता आपण 2 ओळी घेऊन पान नंबर 189 189 वर जाणार आहोत. हे पाहिले होते की चेतनेच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेद्वारा ईश्वराने परिपूर्ण चेतना प्राप्त केली, परंतु प्राप्त पूर्ण चेतना ही संस्कारित चेतना होती. परिपूर्ण चेतनेचे प्राप्त संस्कार पुसून टाकण्यासाठी पुनर्जन्माची प्रक्रिया व चेतनेच्या प्रक्रिया अनुसरल्याच पाहिजेत. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 1-2 महत्त्वाचे मुद्दे बाबांनी ह्या छोट्या पॅराग्राफमध्ये सांगितलेले आहे. बाबा सांगतात की चेतनेच्या उत्क्रांतीची जी प्रक्रिया आहे ती आपण बघितलेली आहे. उत्क्रांती कोणती? पाषाण योनीपासून मनुष्य योनीपर्यंत जी उत्क्रांती होती, जिथे रूपांचा विकास होतो, ह्या रूपांच्या विकासाबरोबरच चेतनेची उत्क्रांती होत गेली. आता अशा पद्धतीने उत्क्रांती होत होत मनुष्य योनीमध्ये चेतना पूर्ण विकसित झाली. परंतु चेतना जरी पूर्ण विकसित झाली तरीही अजूनही ती चेतना स्थूलाची चेतना होती, संस्कारित चेतना होती. अजूनही त्याने त्यातल्या ईश्वराला हा अनुभव दिला नाही की मी ईश्वर आहे. आता तो ईश्वर त्या मनुष्य देहाशी, त्या मनुष्य रूपाशीच एकरूप झाला. त्याचं कारण त्याची चेतना पूर्ण विकसित जरी असली तरी ती चेतना संस्कारित चेतना होती. हे अत्यंत महत्त्वाचं. कशी चेतना होती? पूर्ण विकसित असली तरी ती संस्कारित चेतना होती. आता ही पूर्ण चेतना आहे, पण त्या पूर्ण चेतनेवर जे संस्कारांची पुटं साचलेली आहेत ती घासून काढली पाहिजे. मग ह्या संस्कारांची जी चेतनेवरची पुटं साचलेली आहेत ती चेतनावरची संस्कारांची पुटं नष्ट करून ती चेतना अशी लख्ख तळपली पाहिजे. त्यासाठी पुनर्जन्मांची प्रक्रिया अटळ आहे, आवश्यक आहे की ज्या पुनर्जन्माच्या प्रक्रियेद्वारा चेतनेवरचे हे संस्कार पुसले जातात आणि ह्या संस्कार पुसून मग ती चेतना दिव्य चेतना होऊ शकते. म्हणून पुनर्जन्मांची प्रक्रिया अटळ आहे. कशासाठी? तर चेतनेवरची संस्कारांची पुटं नष्ट करण्यासाठी. हे झालंच पाहिजे, पुनर्जन्म झालेच पाहिजे. का? कारण त्यातूनच ती संस्कारित चेतना संस्कारांपासून मुक्त होणार आणि मग ती दैवी चेतना होणार ईश्वराच्या. आता आपण पेज नंबर 189 189 वर आहोत.
ईश्वराच्या चेतनेच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेची तुलना मनुष्याच्या क्रमशः उन्मिलित नेत्रांशी केलेली होती. जेव्हा मनुष्याने त्याचे डोळे पूर्णतः उघडले तेव्हा तिची तुलना चेतनेच्या उत्क्रांतीच्या अंताशी केलेली होती, कारण ईश्वराने नंतर पूर्ण चेतना प्राप्त केलेली होती. आता इथे बाबांनी एक छान छोटं सोपं उदाहरण दिलेलं आहे की ही जी उत्क्रांतीची प्रक्रिया आहे, कसली उत्क्रांती? चेतनेची उत्क्रांती. चेतनेचा विकास तर झाला, आता ती उत्क्रांतीची जी प्रक्रिया आहे, जी विकसित होण्याआधीची प्रक्रिया म्हणजे मनुष्य योनीत ती पूर्ण विकसित होते. तर बाबांनी त्याची तुलना की पूर्ण न उघडलेल्या डोळ्यांशी, अर्धवट मग हळूहळू पूर्ण असे डोळे उघडतात, तर त्या उन्मिलित म्हणजे अर्धवट उघडलेल्या डोळ्यांशी ती चेतनेच्या प्रक्रियेची तुलना बाबांनी केलेली आहे. आणि जेव्हा डोळे पूर्ण उघडले तेव्हा त्याची तुलना चेतनेच्या उत्क्रांतीच्या अंताशी, म्हणजे तिथे चेतना पूर्ण विकसित झाली, म्हणजे मनुष्य योनीमधला तो ईश्वर आहे की जिथे त्याचे डोळे पूर्ण उघडले, म्हणजे चेतना पूर्ण विकसित झालेली आहे, तेव्हा चेतनेच्या उत्क्रांतीचा अंत म्हणजे पूर्ण उघडलेले डोळे तिथे केलेले आहे. कारण इथे काय की नंतर ईश्वराने मनुष्य योनीमध्ये पूर्ण चेतना प्राप्त केली, म्हणजे डोळे पूर्ण उघडले मानव अवस्थेत. पुढे मानव अवस्थेतील ईश्वराच्या पुनर्जन्माच्या प्रक्रियेची तुलना पूर्ण जागृत असलेल्या मनुष्याशी करता येईल. जो मनुष्य पूर्ण उन्मिलित नेत्र असलेला, भरपूर सचेत संस्कारांच्या परस्पर विरोधी विविध अनुभव घेत, जे संस्कार त्याने जीवनातील कैक वर्षात संकलित केले होते व जे तो आता प्रक्रियाशील होऊन आपल्या जीवन कालावधीत त्याच्या स्वला विसरित आपली अनेकविध कामे कार्यान्वित करीत असताना अनुभवतो. आता पुढे बाबा सांगतात की ही जी ईश्वराची पुनर्जन्म आहे, ईश्वराचे पुनर्जन्म कसे? आपल्या सगळ्यांमध्ये ईश्वर आहे, म्हणजेच मानव अवस्थेतला जो ईश्वर आहे त्याच्या ज्या पुनर्जन्म आहेत मनुष्य अवस्थेतले, ते कशासाठी गरजेचे आहे? त्याच्या संस्कारित चेतनेवरील संस्काराची पुटं जाण्यासाठी. पण ही जी पुनर्जन्माची प्रक्रिया आहे त्याची तुलना बाबा सांगतात एक माणसाशी करता येईल. कसा मनुष्य? की पूर्ण डोळे उघडलेला मनुष्य. असा मनुष्य की तो काय करतो? संस्कार आहे त्या परस्पर विरोधी संस्काराचा अनुभव घेत. हे संस्कार कुठून आले? कैक वर्षात त्यांनी गोळा केलेले जे अनुभव आहेत, ते अनुभव गोळा केल्यामुळे गोळा केल्यामुळे तो आता क्रियाशील होतो. का? कारण ते संस्कार परिपक्व झाले आणि ते त्याला पुश करतात की मला खर्चून संपवा म्हणून. आता हे संस्कार काय करतात? त्या सगळ्या जीवन कालावधीमध्ये, म्हणजे अनेक वर्ष, 84 लक्ष योनी म्हटलेलं आहे, 84 लक्ष कुठे मनुष्य जन्म म्हटलेलं आहे, जे पण असेल, कैक वर्षात त्यांनी जे अनुभव संस्कार गोळा केले, तिथे काय करतो? तो पुनर्जन्माच्या प्रक्रियेत स्वतःला विसरतो. स्वला विसरत ईश्वराने चेतनेवरची संस्काराची पुटं संपवायचं काम सुरू केलं. कशाच्या माध्यमातून? पुनर्जन्माच्या माध्यमातून. पण हे काम करताना तो स्वतःला विसरत चालला. तो ईश्वर पूर्ण चेतना मिळूनही स्वला विसरत, आणि असं विसरत त्याने काय केलं? अनेक कामं केली, पुष्कळ वेगवेगळी कामं केली, आणि अशी कामं करत त्यांनी ते संस्कार गोळा केले आणि ते संस्कार तो अनुभवत गेला. पण ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये तो स्वला विसरला, स्वतःचं मूळ स्वरूप ईश्वरत्व आहे त्याला विसरला. मनुष्य अवस्थेतील ईश्वराच्या चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या उर्मीची तुलना अशा मनुष्याशी करता येईल की जो पूर्ण दिवस कामात व्यग्र राहिल्यानंतर अखेर जेव्हा काम व्यवहार्यता पूर्ण झाले असते, तो त्याच्या कामापेक्षा स्वतःच्या स्वकडे लक्ष देतो. अशा तऱ्हेने
उद्युक्त झाल्यानंतर मनुष्याचे लक्ष आपोआपच त्याच्या बाह्य कामावरून स्वतःच्या स्वकडे उचित प्रकारे जाते. खूप छान. इथे बाबांनी अत्यंत सुंदर उदाहरण दिले. बाबा काय करतायत या प्रकरणात, ह्या पानामध्ये विशेषतः, की हळूहळू माणसाचेच जीवनातले एक एक उदाहरण देऊन चेतनेचा विकास, उत्क्रांती कशी होते आणि ईश्वर त्या रूपात कसा असतो हे माणसाची रूपं समजावून सांगतात. की हळूहळू उघडणारे डोळे म्हणजे उत्क्रांत होणारी चेतना, पूर्ण उघडलेले डोळे म्हणजे पूर्ण विकसित चेतना म्हणजे मानव रूपातील चेतना. पुढे त्याने पुनर्जन्मातला माणूस म्हणजे काय, की तो स्वतःला विसरत कसा त्या त्या जन्मात त्या त्या रूपाशी एकरूप होतो हे सांगितलेलं आहे. आता पुढे आत्मानुवर्ती उत्क्रांती, चेतनेच्या आत ओढलं जाणं किंवा चेतनेचा आत्मानुवर्ती प्रवास कसा सुरू होतो, त्याला कोणत्या भाषेत बाबांनी समजावून सांगितलं ते अत्यंत सुंदर आहे. की बाबा सांगतात की एखादा माणूस आहे, तो दिवसभर कामात इतका व्यग्र असतो, व्यस्त असतो की त्याला स्वतःकडे लक्ष द्यायला अजिबात फुरसत नसते. खाणं पिणं, आराम, झोप, काय केस केले, काय केलं, काहीही लक्ष नसतं. पूर्ण दिवस त्यांनी स्वतःला कामात झोकून दिलेलं असतं. आपल्यातले बरेच जण हा अनुभव घेतात. मग घरातली काम करणारी ती एखादी महिला असो, माता असो, ऑफिसात काम करणारा असो, डॉक्टर लोक विशेषतः, अजिबात त्यांना समजा एखादा ॲनेस्थेटिस्ट आहे आणि भूलतज्ञ, त्यांनी एखाद्या पेशंटला भूल दिली आणि मोठं ऑपरेशन, काही ऑपरेशन 6 तास 8 तास चालतात आणि भूलतज्ञाला पूर्ण वेळ, रादर सर्जनपेक्षाही भूलतज्ञाचं काम जास्त किचकट असतो. पूर्ण भुलीतून बाहेर येऊन तो भानावर कॉन्शियस शुद्धीत पेशंट येत नाही तोपर्यंत त्याचं काम संपत नाही. आणि याला 8-8 10-10 तास लागतात. तितका वेळ त्याला डोळ्यात तेल घालून तिथे थांबावं लागतं आणि मग त्याला जे काही खायचं प्यायचं ते तो 8-10 तासांनी करणार. म्हणजे स्वतःकडे तो लक्ष कधी देणार, त्याच्या कामातून तो पूर्ण मोकळीक झाल्यावर तो स्वतःकडे लक्ष देतो. मग तो जाऊन जरा तोंडावर पाणी मारेल, फ्रेश होईल, केस बीस करेल, कॅन्टीनला जाईल, वडापाव खाईल, नाही तर चहा खाईल, डोसा खाईल, जे काही आहे, किंवा त्याचा बरोबर डबा असेल तर त्यातली पोळी भाजी उघडून तो कधी खाईल. हे सगळं कामातून त्याला वेळ मिळाल्यावर, त्याचा पेशंट शुद्धीत आल्यावर हे तो करू शकेल. बरोबर. तर इथे बाबांनी सांगितलेलं आहे, जसा एखादा माणूस त्याच्या पूर्ण कामाच्या व्यस्ततेतून त्याला सवड झाल्यावर स्वतःकडे तो लक्ष देतो, त्याच पद्धतीने हे जे पुनर्जन्माच्या प्रक्रियेत संस्कार खर्च करायचे, नष्ट करायचे, खर्च करायचे, नष्ट करायचे, क्षीण झाल्यानंतर त्याच्याशी साहचर्य संपल्यावर मग तो मनुष्य रूपातला ईश्वर स्वतःकडे लक्ष देतो, स्वकडे लक्ष देतो, आतला जो ईश्वर आहे त्याच्याकडे लक्ष देतो. म्हणजे तिथे त्याची चेतना अंतर्वर्ती कशी होते याच्यासाठी बाबांनी हे उदाहरण दिलं की स्वतःकडे लक्ष देतो तसं आपोआप त्याचं लक्ष जेव्हा काम संपेल ह्या माणसाचं तेव्हा त्याचं स्वतःकडे लक्ष जातं. तसंच ही जी अनेक पुनर्जन्मांची साखळीद्वारे जेव्हा तो माणसाच्या रूपातला ईश्वर ते संस्कार, त्या चेतनेवरचे संस्कार नष्ट करत करत जातो तेव्हा त्याची चेतना अंतर्वर्ती होते, आत ओढली जाते स्वतःकडे. तेव्हा म्हणजे स्वकडे, मनुष्य रूपाच्या आत कोण आहे, स्व म्हणजे ईश्वर आहे, त्या ईश्वराकडे तेव्हा त्याचं लक्ष जातं. आय होप इट इज क्लिअर. फार सुंदर सांगितलं आहे बाबाने, त्यापेक्षा वेगळ्या सुंदर शब्दात सांगूच शकत नाही खरं तर. ज्याप्रमाणे पूर्ण चेतना 7 विभिन्न अवस्थेत उत्क्रमित झाली, त्याप्रमाणे पूर्ण उत्क्रमित चेतना आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या 7 विभिन्न अवस्थांद्वारा पूर्णतः आत्मानुवर्ती उत्क्रांत झाली. आता इथे बाबा काय सांगतात, चेतनेची उत्क्रांती कशी झाली. तर आपल्याला माहिती आहे, पाषाण ते मनुष्य या 7 रूपांमधून जशी चेतनेची उत्क्रांती झाली तशी आता उत्क्रांत झालेली चेतना संस्कारातून मुक्त झाली पाहिजे, प्रगल्भ झाली पाहिजे. ती पुन्हा 7 भूमिका ज्या आहेत 1 ते 7 या 7 भूमिकांमार्फत पुन्हा ती
आत्मा आत ओढल्या गेली ती चेतना, आणि आत ओढल्या गेल्यानंतर ती आतली उत्क्रांती त्याची सुरू झाली. आत्मानुवरती उत्क्रांती सुद्धा पुन्हा 7 भूमिकातून होते. चेतनेची उत्क्रांती होऊन ती अगदी कमी असते ना. पाषाण भूमिकेत चेतना नाही के बराबर असते, कीटक योनीत अजून कमी असते, म्हणजे आणखीन थोडी वाढते, वनस्पती योनीत अजून थोडी वाढते. अशी चेतना हळूहळू विकसित होऊन मनुष्य योनीत ती पूर्ण विकसित होते. आता ही पूर्ण विकसित चेतना पुन्हा 7 भूमिकांमधून आत्मानुवर्ते अंतर्वर्ती तिची उत्क्रांती सुरू होते. आतला प्रवास त्या चेतनेचा पुन्हा 7 भूमिकातून होतो. ह्या चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या अवस्थांना चेतनेच्या 7 भूमिका असे नाव दिले आहे. 7वी भूमिका ही चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील 7वी व शेवटली, जेथे चेतना पूर्णतः आत्मानुवर्ती उत्क्रमित झालेली असते व ईश्वर जाणीवपूर्वक त्याचा शाश्वत अपरिमित अस्तित्वाचा अनुभव घेतो. म्हणजेच ईश्वर जो मूळतः अचेत होता त्याला आता स्वतःच्या विस्मृतीचीही विस्मृती होते. सुंदर, खूप सुंदर. आता बाबा काय सांगतात की ह्या ज्या आत्मानुवर्ती उत्क्रांती आहे, चेतनेची आत्मानुवर्ती उत्क्रांती, साधी उत्क्रांती म्हणजे चेतनेचा विकास पूर्ण झाला. आता आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या मार्फत जेव्हा ही चेतना विकसित होते त्या 7 त्याला म्हटलेलं आहे, बाबा सांगतात की या चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीला चेतनेच्या 7 भूमिका असं नाव दिलेलं आहे. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ही जी 7वी भूमिका आहे, ही जी आहे ती आत्मानुवर्ती आत ओढलेल्या चेतनेच्या उत्क्रांतीची सगळ्यात शेवटची पायरी आहे. का? कारण तिथे जसं मनुष्य योनीमध्ये चेतना पूर्ण विकसित होते, तसं 7 भूमिका ओलांडल्यावर 7व्या भूमिकेमध्ये ही जी आत्मानुवर्ती चेतना आहे, तिथे आत्मानुवर्ती चेतना पूर्ण उत्क्रमित झालेली, हा शब्द बाबाने वापरला आहे. पूर्ण उत्क्रमित झाले म्हणजे प्रगल्भ झाले. म्हणजेच दुसऱ्या भाषेत, साध्या शब्दात मानवी चेतना तिथे दैवी चेतना झाली. आणि त्यामुळे त्या ईश्वराला, माणसातल्या ईश्वराला, त्याचं जे स्वतःचं अमर्याद अस्तित्व आहे, कधीही नष्ट न होणाऱ्या अस्तित्वाचा माणसामधला ईश्वर तिथे अनुभव घेतो. कुठे? 7व्या भूमिकेत. का? कारण आत्मानुवर्ती चेतना तिथे पूर्ण उत्क्रमित झाली, प्रगल्भ झालेली आहे. आणि जो मूळ ईश्वर होता, जो अचेत होता, त्याला माहीत नव्हतं. तिथे फक्त अस्तित्व होतं पण चेतना नव्हती. अशी कोणती? मूळ परात्पर परब्रह्म, बियॉन्ड गॉड स्टेट अवस्था, जिथे तो ईश्वर अचेतन होता. तो ईश्वर होता, अस्तित्व होतं, पण त्याला तिथे जाणीव नव्हती की मी म्हणजे ईश्वर आहे. म्हणून तो नेणिवेतला आत्मा निघाला होता प्रवासाला, स्वतःला जाणण्यासाठी, कोहम म्हणून. त्या कोहमचं त्याला उत्तर सोहम मिळतं. म्हणजे इथे आता तो अचेत राहत नाही, त्याची चेतना संस्कारित राहत नाही, त्याची चेतना स्थूलाची राहत नाही, त्याची चेतना मानवी राहत नाही, तर ती कोणती? दैवी चेतना होते. आणि आता त्याला जी स्वतःचा विसर पडला होता, माणसातल्या ईश्वराला स्वतःचा विसर पडला होता, मी म्हणजे ईश्वर, हे तो विसरला होता. तर त्या विस्मृतीचंही त्याला विस्मरण होतं. इथे तो म्हणतो, अरे मी तर ईश्वर होतो, आहे आणि राहणार. आणि तिथे तो मीच ईश्वर आहे या स्थितीचा अनुभव घेतो. आणि तिथे त्याला विसर पडला होता याचाही विसर होतो. तो विसरून जातो की मी विसरलो होतो स्वतःला, हे तो विसरून जातो. आणि इतकी कालचक्र, इतके करोडो वर्ष, अरबो वर्ष त्यांनी जो प्रवास केलेला आहे, तो त्याला काही वाटत नाही केल्यासारखा. त्याला असं वाटतं, अरे एक क्षणच झाला, काहीच वेळ गेला नाही, आत्ता तर हे सगळं घडलं, अशा पद्धतीने तिथे त्याला अनुभव येतो. आता आपण आहोत पान नंबर 190 वर, मनुष्य अवस्थेतील. मनुष्य अवस्थेतील ईश्वराच्या चेतनेच्या क्रमशः होणाऱ्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या या 7 स्थितींची तुलना
मनुष्याच्या पूर्ण उन्मिलित नेत्रांशी करता येईल. जेव्हा तो प्रथम आपल्यासमोर टक लावून पाहतो व नंतर आपल्यापासून दूरवर पाहतो, नंतर स्वतःचा स्व पाहण्याच्या प्रयत्नात तो डोळे 7 स्थितीत क्रमशः खाली करतो, तोपर्यंत परिणामतः त्याच्या स्वतःच्या दृष्टीच्या कक्षात तो आपला स्व अंतर्भूत करतो. इथे बाबांनी अजून एक उदाहरण दिलं की ही आत्मानुवर्ती उत्क्रांती कशी होते, की तो काय करतो, ही जी क्रमशः उत्क्रांती आहे एकदम होणार नाही. लोकांना असं झटपट का जमाना आहे 2 मिनिट्स मॅगी नूडलचा असं बटन दाबल्यासारखं हे होत नाही. ती अत्यंत स्लो प्रोसेस आहे, हळूहळू होते, क्रमशः होते. ती या व्हायच्या त्या पद्धतीने त्या स्टेपनीच ती होते. तर ही जी आहे अनुक्रमे हळूहळू क्रमाक्रमाने पायरीने जी होणारी आत्मानुवर्ती उत्क्रांती आहे, त्या 7 भूमिकांची तुलना बाबा सांगतात माणसाच्या डोळ्याशी करता येईल. उघडे असलेले डोळे का, कारण इथे चेतना पूर्ण विकसित आहे. सुरुवातीला तो सतत समोर टक लावून बघतो, मग नंतर स्वतःकडे बघायचं असेल तर हळूहळू असं करत मग त्याची नजर स्वतःकडे जाते. तर बाबा सांगतात स्वतःला बघणारी समोरची नजर आणि समोरची नजर त्याची टक लावून बघणारी आणि स्वतःला बघण्यासाठी त्याला 7 अवस्थेतून ती नजर खाली आणावी लागून मग स्वतःला तो बघू शकतो. तर अशामध्ये मग 7 भूमिका पार पाडल्यानंतर त्याची नजर स्वतःकडे जाते आणि मग ती स्वतः अंतर्भूत होते, अंतर्वर्ती झाली की मग तो त्याला स्वतःला तो बघू शकतो. जोपर्यंत आपण समोर बघतो, बघा सगळे तुम्ही प्रयोग करा, समोर बघतो तेव्हा आपल्याला आपण दिसतो का, अजिबात दिसत नाही. आरसा समोर नसला पाहिजे बशर्त. जेव्हा आपण सरळ असं समोर बघतो तेव्हा आपल्याला समोर सगळं काही दिसतं, जे काही आहे घरात, तुमचं लॅपटॉप असेल किंवा मोबाईल असेल, हे सगळं दिसतं. पण स्वतःला आपण स्वतः केव्हा बघू शकतो, जेव्हा आपण नजर खाली करू, वळवू आणि आपल्याकडे आपण बघू, तेव्हा आपण स्वतःलाच बघू शकतो. त्याशिवाय आपण स्वतःला बघू शकत नाही. तर ही आत्मानुवर्ती चेतनेची उत्क्रांती बिलकुल अशी आहे की 7 भूमिकातून मग तो स्वतःकडे बघू शकतो. आता इथे अजून एक गंमत आहे. असं स्वतःला बघितलं तरी फक्त मला माझं मानेच्या खालचाच भाग दिसतो, माझा चेहरा मला दिसत नाही. तो मला केव्हा दिसेल, मी आरशात बघेल तेव्हा. मग हा आरसा कोण असतो, सद्गुरू असतो, जो मदत करतो तिथे आपल्याला स्वतःचं स्वस्वरूप दाखवायला, म्हणजे तो आपल्याला आरसा दाखवतो. तेव्हा आपण आपल्याला स्वतःला संपूर्णपणे बघू शकतो. पुढे अटळ असंख्य पुनर्जन्मात जिथे स्थूल अनुभवांच्या संदर्भात अखेरची मर्यादा गाठली जाते व जेव्हा स्थूल संस्कार क्षीण होतात व बहुतांश निष्क्रिय होतात, तेव्हा मनुष्य अवस्थेत असणाऱ्या ईश्वराची स्थूल चेतना क्रमशः आत्मानुवर्ती उत्क्रमित होऊ लागते व मनुष्य अवस्थेतील ईश्वर चेतनेच्या आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेत प्रवेश करतो. आता बाबा इथे काय सांगतात की हे जे असंख्य पुनर्जन्म आहेत ते अटळ आहे. का अटळ आहे, कारण चेतनेच्या वरती जे संस्कारांची पुटं आहेत ती नष्ट करणं आवश्यक आहे. आता त्या पुनर्जन्माच्या दरम्यान त्याला काय होतात, असंख्य स्थूल अनुभव येतात. जेव्हा ह्या स्थूल अनुभवांचं मर्यादा गाठली जाते, लिमिट क्रॉस होतं, तेव्हा ते स्थूल संस्कार हळूहळू क्षीण व्हायला, दुबळे व्हायला आणि बहुतांश संस्कार निष्क्रिय व्हायला सुरुवात होते. जेव्हा असं सुरुवात होते तेव्हा मनुष्य अवस्थेतला जो ईश्वर आहे, तुमच्या आमच्यामधला जो ईश्वर आहे, त्याची ही स्थूल चेतना हळूहळू क्रमाक्रमाने आत्मानुवर्ती होऊ लागते, अंतर्वर्ती होऊ लागते आणि त्या मनुष्याच्या अवस्थेतला ईश्वर ह्या चेतनेची एक जी नवी पातळी आहे, आत्मानुवर्ती होण्याची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये तो पदार्पण करतो, प्रवेश करतो. पुढे या ठिकाणी आत्मानुवर्ती उत्क्रमित होणारी स्थूल चेतना मनुष्य अवस्थेतील ईश्वराच्या आधीच पूर्ण विकसित झालेल्या सूक्ष्म शरीराच्या माध्यमांद्वारा सूक्ष्म जगताच्या पहिल्या अवस्थेचा किंवा भूमिकेचा अंशतः अनुभव घेते.
पहिल्या भूमिका आता इथे बाबा काय सांगतात, इथे फर्स्ट प्लेन बाबांनी समजावून सांगितलेली आहे. पहिली भूमिका इथे बाबा समजावून सांगतात की जेव्हा हे स्थूल संस्कार दुबळे होतात, क्षीण होतात, आता त्या मनुष्याच्या अवस्थेतल्या ईश्वराने आंतरवर्ती ज्या उत्क्रांतीचा चेतनेचा प्रवास आहे त्यात पदार्पण केलं आहे, प्रवेश केला. आता तिथे केल्यानंतर काय होतं, इथे त्याची स्थूल चेतना जी आहे ती स्थूल चेतना सूक्ष्म शरीराच्या माध्यमाद्वारा सूक्ष्म जगताच्या पहिल्या अवस्थेचा सूक्ष्म अवस्थेचा किंवा पहिल्या अवस्थेचा किंवा पहिल्या भूमिकेचा अंशतः अनुभव घेते. म्हणजे काय होतं, एक मिनिट सॉरी, म्हणजे काय होतं की जी स्थूल चेतना आहे तो पहिल्या भूमिकेत आला. फर्स्ट प्लेन म्हणजे काय हे बाबांनी दुसऱ्या शब्दात इथे सांगितलेलं आहे. आपण हे मागे भूमिकेच्या प्रकरणात बघितलेलं आहे. पहिली भूमिका ही स्थूल आणि सूक्ष्मच्या सीमारेषेवर आहे. म्हणजे काय की तिथे काही वेळा त्याला स्थूलाचं भान असतं, काही वेळा सूक्ष्माचं भान असतं. तिथे त्याला स्थूल शरीराचंही भान असतं, सूक्ष्म शरीराचं. कधी ते स्थूलाचं भान जातं, कधी सूक्ष्माचं भान येतं. तर इथे त्याची जी स्थूलाची चेतना आहे त्या अवस्थेत म्हणजे इथे तो स्थूल शरीराचाही कधी कधी जाणीव उपयोग करतो आणि सूक्ष्म शरीराचाही जाणीव करतो. सूक्ष्म शरीराचा उपयोग कधी कधी स्थूलाच्या मार्फत पण तो करतो. म्हणजे त्याची जी पूर्ण विकसित झालेली सूक्ष्म शरीर आहे त्या सूक्ष्म शरीराच्या माध्यमाद्वारा सूक्ष्म जगताच्या पहिल्या अवस्थेचा किंवा पहिल्या भूमिकेचा तो अंशतः अनुभव घेतो. पूर्ण नाही पार्शल. आता पुढे काय होतं, पहिल्या भूमिकेपूर्वीची हे पहिल्या भूमिकेपूर्वीची ही प्राथमिक अवस्था होय की जेथे मनुष्य अवस्थेतील स्थूल सचेत ईश्वराची आत्मानुवर्ती उत्क्रमित स्थूल चेतना सूक्ष्म जगताच्या पहिल्या भूमिकेची दृश्य प्राप्त करते व अंशतः स्थूल शरीराद्वारा व अंशतः सूक्ष्म शरीराद्वारा त्यांच्या संस्कारांचा अनुभव घेते. येथे स्थूल व सूक्ष्म अशा दोन्हीही इंद्रियांचा वापर होतो. हे महत्त्वाचं इथे. इथे स्थूल इंद्रियांचाही तो वापर करतो, सूक्ष्म इंद्रियांचाही वापर करतो आणि दोन्हीचा तो क्रमाक्रमाने उपयोग करतो. पहिल्या भूमिकेचं हे वैशिष्ट्य आहे. आतापर्यंत तो काय होतं, फक्त त्याला स्थूल शरीराचं भान होतं आणि स्थूल इंद्रियांचा तो वापर करत होता. त्याला सूक्ष्म शरीराचं भान नव्हतं. सूक्ष्म शरीराचा उपयोग तो अजाणतेपणा करत होता. बरोबर. आता पहिल्या भूमिकेमध्ये तो स्थूल शरीर आणि सूक्ष्म शरीर दोन्हीबद्दल चेतना ठेवतो, दोन्हीचाही उपयोग करतो. कारण तिथे त्याची चेतना अंतर्वर्ती झालेली आहे. सूक्ष्म शरीराचा विकास तर ऑलरेडी झालेला आहे पण त्याचं भान आता त्याला यायला लागलं. ही प्राथमिक अवस्था आहे की जिथे त्याच्या आत्मानुवर्ती जी उत्क्रमित स्थूल चेतना आहे तिला सूक्ष्म भूमिकेवरची दृश्य दिसायला लागतात. म्हणजे काय आहे की सूक्ष्म जगतात त्याचं हे पदार्पण आहे. म्हणजे पहिली भूमिका. म्हणजे काय तर पहिल्या भूमिकेमध्ये त्याचे काही संस्कार स्थूल संस्कार असतात, काही संस्कार सूक्ष्म असतात. इथे त्याने स्थूल संस्कार बनवणं बंद करतो, सूक्ष्म संस्कार बनायला सुरुवात होते. ह्या पहिल्या भूमिकेचं आसमान, आकाश हे ह्याच्या पहिल्या भूमिकेशी एक आकाश निगडीत आहे. म्हणजे काय, त्या आसमानचे 3 भाग आहे, ABC. हे इथे बाबांनी सांगितलेलं नाही, हे क्रिएशन अँड कॉजेसमध्ये सांगितलेलं आहे. आपण तिथे बघितलेलं, इथे परत त्याची पुनरावृत्ती करतो. या A भाग, B भाग, C भाग ह्याच्यामध्ये त्याला काय व्हायला लागतं, सुगंध येतो, कधी
कधी सुंदर नाद स्वर्गीय आनंद देणारा स्वर्गीय संगीत ऐकायला येतं, कधी त्याला सुगंध येतो, कधी त्याला सुंदर दृश्य दिसायला लागतात, कधी त्याला आसमान दिसायला लागतं, एक सुंदर आसमान असतं. असा तो प्रकाश, त्याची तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. जर कुणाला कधी क्षणिक त्याचा अनुभव आला असेल तर त्याला हे कळेल. कधीतरी क्षणिक अनुभव येऊ शकतो. असा एक सुंदर प्रकाश असतो. तो तेजमय असतो पण प्रखर नसतो. त्याला आपण आपल्या भौतिक भाषेत समजावूच सांगू शकत नाही. असा कधी त्याला प्रकाश दिसतो. हे जे अनुभव आहेत ते त्याला दुसऱ्यांच्या मनातल्या गोष्टी थोड्याफार कळायला लागतात. दुसऱ्याचं मन तो वाचू शकतो जर तो भौतिकदृष्ट्या त्याच्याजवळ असेल. हे कुठे होतं? पहिल्या भूमिकेमध्ये. हे का होतं? कारण स्थूलाची चेतना कमी होऊन अंतर्वर्ती झाला आहे. आतमध्ये काय झालं आहे? आतमध्ये ईश्वर आहे. ईश्वराकडे काय आहे? अमर्याद ज्ञान, शक्ती आणि आनंद आहे. त्याची क्षमता अमर्याद आहे. त्या अमर्याद क्षमतेचा थोडा अंशाचा तो अनुभव पहिल्या भूमिकेत सूक्ष्म जगतात राहून सूक्ष्म शरीरामार्फत घेऊ शकतो. पुढे ही ती स्थिती आहे की जिथे मनुष्य अवस्थेतील ईश्वर जणू सीमारेषेवर उभा आहे, जी स्थूल जगताला सूक्ष्म जगतापासून मर्यादित करते व जेथे मनुष्य अवस्थेतील ईश्वराच्या चेतनेला विचित्र गोष्टींचे अनुभव येतात. तो त्यांच्या स्थूल डोळ्यांनी सूक्ष्म भूमिकांचे दृश्य पाहतो. त्याच्या स्थूल कानांनी सूक्ष्म भूमिकेतील संगीत ऐकतो. त्याच्या स्थूल नाकाने सूक्ष्म सुगंधाचा आनंद घेतो. थोडक्यात मनुष्य अवस्थेतील स्थूल सचेत ईश्वर जो सूक्ष्म जगतांच्या अंशतः पहिल्या भूमिकेवर असतो, स्थूल इंद्रियांद्वारा सूक्ष्म संस्कारांचा अनुभव घेतो. तर पहिल्या भूमिकेवर चेतनेची उत्क्रांती कशी होते, पहिल्या भूमिकेवर त्याला काय काय अनुभव येऊ शकतात. दिसायला तो सामान्य तुमच्या आमच्यासारखाच असतो. अत्यंत महत्त्वाची गोष्ट, त्याला स्वतःला माहीत नसतं की मी कुठल्या भूमिकेवर आहे किंवा इतरांनाही कुणी सांगू शकत नाही. मी बघितलं 2-3 लेक्चरमध्ये एकदम लोक क्लेम करतात, नाही मी ये भूमिकेवर हूँ, वो भूमिकेवर है, किंवा हा बाबा प्रेमी त्या भूमिकेवर आहे. तो मंडळी कोणीही नाही असं सांगू शकत. रेणुका मोरे जर असतील तर त्यांना कळलं असेल. राजेश धात्रिकाणी ह्यांनी मागच्या वेळी प्रश्न केला होता की कोण कोणत्या भूमिकेवर कसं जाणायचं. अजिबात जाणू शकत नाही. फक्त सद्गुरू जे आहेत, परफेक्ट मास्टर अगदी आणि अवतार, हेच ते सांगू शकतात की कोण कोणत्या भूमिकेवर आहे. बाकी त्या स्वतःलाही माहीत नसतं. इथपर्यंत की बाबांनी स्वतः हे सांगितलं आहे की मंडळींना सुद्धा त्यांच्या अवस्था आणि पोझिशनबद्दल माहिती, ज्ञान, चेतना नसते. मंडळींना स्वतःला सुद्धा माहीत नसतं की त्याची काय पोझिशन आहे, ते अंतर्गत मंडळात आहेत, इनर सर्कलमध्ये आहेत, काय आहेत. त्यांना स्वतःलाही काहीही त्याची चेतना जाणीव नसते. हे महत्त्वाचं आपण इथे समजून घेतल्यावर आता पहिल्या भूमिकेची स्थिती बाबा समजावून सांगतात पुढे, ती समजून घेऊया. पहिल्या भूमिकेतल्या माणसामधला जो ईश्वर आहे की नाही, कोण आहे? माणसातला ईश्वर. त्याचं आपण समजून घेतोय. तो कसा आहे? जणू सीमारेषेवर आहे. कसली सीमा आहे? स्थूल आणि सूक्ष्माची ती सीमारेषा आहे. ती अशी आहे की सूक्ष्म जगतापासून ते मर्यादित करते स्थूल जगाला, तिथे थांबवते. त्या मर्यादेवर तो सीमेवर आहे. थोडं त्याला स्थूलाचं कधी भान येतं, कधी सूक्ष्माचं भान येतं जातं. ते काही काळापुरतं कंटिन्युअस त्याला स्थूलाचं भान नसतं, कंटिन्युअस त्याला सूक्ष्माचं भान नसतं. तिथे काय होतं? अशा जो सीमारेषेवर आहे, कोण आहे? मनुष्य रूपातला ईश्वर सीमारेषेवर आहे, स्थूल आणि सूक्ष्माच्या. तिथे त्याला विचित्र गोष्टींचे अनुभव, वेगवेगळ्या गोष्टींचे विचित्र म्हणण्यापेक्षा वंडरफुल म्हणायला पाहिजे, अशा अद्भुत म्हणायला पाहिजे, अद्भुत गोष्टींचे अनुभव येतात. ते काय असतात? आता हे महत्त्वाचं, त्याच्या स्थूल डोळ्यांनी सूक्ष्म भूमिकांची दृश्य तो बघतो. अचानक तुम्हाला अगदी सूक्ष्म रूपातले बाबा दिसतील की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही की तांदळाच्या दाण्याच्या एवढे, गव्हाच्या दाण्याच्या एवढे किंवा एक बोराच्या एवढे बाबा कसे असू शकतील.
पण असं दिसू शकतं. त्याला स्थूल कानांनी, ह्याच कानांनी त्याला सूक्ष्म भूमिकाचं संगीत ऐकायला मिळतं. एक नाद असतो, करून एक नाद येतो, त्याला तुम्ही ओंकार नाद म्हणून बाबा सांगतात असं संगीत की जे तुम्ही वर्णनच करू शकत नाही भौतिक शब्दात, आणि भौतिक जगातल्या कुठल्याही संगीताची त्याला उपमा देऊ शकत नाही, असं संगीत तिथे त्याला ऐकायला मिळतं. याच स्थूल नाकाने त्याला खूप सुगंध सुंदर येतो. तो कसा सूक्ष्म सुगंधाचा आनंद घेतो. मग तो इतरांना विचारतो, तुला वास आला का, तुला वास आला का? पण तो नाक वास घेतो ह्याच नाकाने, पण तो नाक वास कुठला या स्थूलाच्या जगातला नसतो, तो सूक्ष्म जगतातला असतो, त्याचा तो आनंद घेतो. थोडक्यात म्हणजे काय, मनुष्य अवस्थेतला स्थूल चेतन ईश्वर जो स्थूल जगताच्या अंशतः स्थूल जगात अंशतः सूक्ष्म जगात आहे, असा तो पहिल्या भूमिकेवरचा ईश्वर या स्थूल इंद्रियांद्वारा सूक्ष्म संस्कारांचा अनुभव घेतो. पुढे स्थूल चेतनेच्या, अच्छा एक मिनिट, हे छान चाललंय. आणि कधी पण बाबांचं असं काही पुस्तक वाचायला लागलं की असंच चालत राहावं असं वाटतं आपल्याला. पण जसं आपण ठरवलेलं आहे की 15 मिनटं प्रश्नोत्तराला द्यायची. आता 50 झालेले आहे, 10 मिनिट शिल्लक आहे. त्या 10 मिनिटात आपण 2 गोष्टी करू. आरती आज निशिकांत नाईक भाऊ करणार आहे असं सांगितलेलं आहे केतकीने. प्रार्थनेला कोण पुढे येतं, ज्याला कधी संधी मिळाली नाही बऱ्याच दिवसात, त्यांनी प्रार्थनेला पुढं या. आणि जर आतापर्यंत जे आपण वाचलं, काय काय वाचलं, आता आपण पहिली भूमिका बघितली, स्थूल चेतना पुनर्जन्म का आहेत, ती संस्कारांची नष्ट करण्यासाठी कसं पुनर्जन्मांचा उपयोग आहे, संस्कार काय आहे, अशा काही गोष्टी आपण आता आज या प्रकरणात बघितल्या. याच्याबद्दल जर जय बाबा, हां ठीक आहे थँक्यू. केतकी प्रार्थना म्हणेल आणि निशिकांत आरती म्हणते. तर आता या आजच्या प्रकरणाबद्दल कुणाला काही शेअर करायचं असेल किंवा कुणाला काही विचारायचं असेल तर हँड रेज करा. जय बाबा असेल तर ते घेऊन, नाही तर पुढे जाऊ आपण. प्रश्न आहेत कुणाला काही विचारायचंय? ठीक आहे, आपण असं करू, पुढे आम्ही वाचायला सुरुवात करतो. 2-3 छोटे पॅरेग्राफ आहे, ते कदाचित आपण कव्हर करू शकू. आणि एक महत्त्वाची घोषणा नंतर मी नेहमीच विसरते. महत्त्वाचं म्हणजे उद्या दसरा आहे, तर सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. आता दसरा म्हणजे काय वगैरे त्या खोलात नको जाऊया, की आपल्यातलं जे एव्हिल आहे, चांगल्याचा विजय हो. म्हणजे काय की आत्मानुवर्ती उत्क्रांतीच्या मार्गाला आपण लागो, अशा मी शुभेच्छा देते. आणि मेहराबाईंच्या भाषेमध्ये जे काही आयुध आपण वर्षभर वापरतो, त्यांचं हे थँक्स गिव्हिंग सारखं म्हणून त्यांचा आभार मानायची प्रोसिजर आहे, असं मेहराबाई म्हणायच्या. मग ते गाडीला फुल वाहणं असो काय असो, तर सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे आपण सध्या बाबांचे मूळ शब्द, सोमवार आपण खास मराठीसाठी राखीव ठेवला आहे, गुरुवार आपण इंग्लिश वाचून हिंदीत सांगतो. इतरही बाबांची खूप सुंदर पुस्तकं आहेत, जी बाबांच्या एखाद्या विशिष्ट कार्याबद्दल आहे, बाबांच्या मंडळींबद्दल आहे. त्यातनंही खूप सुंदर गोष्टी आहेत. बाबांची दिनचर्या, बाबांचं घटना कळतात, त्या घटनेतून बरंच काही शिकायला मिळतं. त्याही पुस्तकांचं वाचन व्हावं अशी इच्छा खूप दिवसांपासून, म्हणजे एक विचार बाबा टाकत होते मनात, आणि समहाव मी त्याला बाजूला ढकलत होते. माझी लिमिटेड कपॅसिटी गृहीत धरता बऱ्याच गोष्टी करता. पण फायनली आता असं आपण ठरवतोय की मंगळवार आपण त्यासाठी डेडिकेट करू. मंगळवारी कुणाचंही काही लेक्चर नसतं, आणि या गोष्टी सगळ्यांनाच आवडतात. तर 5:30च्या ऐवजी मोस्टली आपण 6ची वेळ धरूया, ते आपण ठरवूया. तुमचा विचार नक्की मला माझ्या पर्सनल नंबरवर हो नाही काहीतरी सांगा, कारण तुमच्याशिवाय हे होणार नाही. पण ती पुस्तकं खूप सुंदर आहेत. मग ते न्यू लाईफ असेल, ब्ल्यू बस टूर असेल, त्याच्याबद्दल फार कमी माहिती आहे लोकांना. पादरी काकांच्याबद्दल असेल, मनी माइंडचं जॉयस पाथ आहे, मेहरा मेहर आहे,
बद्दलचं पुस्तक आहे, खुर्शीद, अनेक पुस्तकं, येरेश काकांची किश्तीतरी आहे, बिल्ली पेजने लिहिलेली सुंदर सुंदर छोट्या पुस्तकांची मालिका आहे. तर तुम्ही मला माझ्या पर्सनल नंबरवर सांगा आणि तुम्हाला जॉईन करायला लागेल, इतरांनाही जॉईन करायला सांगायला लागेल, कारण ते गोष्टी रूप आहे. तिथे आपण मोस्टली पुस्तकाची पानं ग्रुपवर टाकणार नाही, कारण ते आणखीन एक काम वाटतो थोडंसं. आणि त्यामध्ये पालव्यांच्याच भरोशावर हे आपण सुरू करतोय. त्यांचं तिन्ही भाषांवर कमांड आहे, आवाज चांगला आहे, वाचन चांगलं आहे. तेव्हा कारण माझा घसा आणि त्याचं लिमिटेशन, सोमवारचं हे लेक्चर, गुरुवारचं लेक्चरमध्ये वेळ नाही आणि इमिजिएटली मंगळवारी म्हणजे तयार झाले ते, त्यांच्या भरोशावर हे आपण सुरू करतोय की मंगळवारी आपण बाबांचं गोष्टीरूप जी पुस्तकं आहेत, गोष्टीरूप म्हणजे त्यातही हा तत्वाचा भाग येणारच आहे ओघाने, पण अत्यंत मौलिक खूप सुंदर पुस्तकं आहेत. बरीचशी पुस्तकं अवेलेबल नाहीत, असली तरी खूप महाग असतात. एव्हरीवन कॅनॉट अफोर्ड इट. तिथपर्यंत बरेच लोक अंतर्भागातले पोहोचूही शकत नाही. तर ते वाचावं असा मानस आहे. तर तुम्ही जरूर सांगा, तुमच्या पाठबळाशिवाय ते शक्य नाही. तर ते कधी सुरू करायचं काय ते आपण सांगूच या. मोस्टली हे ठरलंय की मंगळवार घेऊ आपण, पण आता हे नाही, हे दोन्ही चालू असतात, हा पण तेव्हाच रे. तर मोस्टली आपण नोव्हेंबरपासून ते सुरू करूया, हे एक सांगायचं होतं. तर त्याच्याबद्दल कुणाला काही सांगायचं तर सांगा. 2-4 पुस्तकांची नावं सांगितली होती, पण सगळ्यांचं मत पडलं की हे ऑक्टोबर महिना आहे, इच्छा झाली की न्यू लाईफवरचे कल्चुरीनी एक पुस्तक आहे, त्यापासून सुरुवात करू असा एक विचार आहे. जय बाबा, बोला काजी भाऊ. हा ते मंगळवारी दुसरं कोणाचं काही नाही आहे, त्याच्यामुळे कोणतं तरी पुस्तक सुरू करायला बिलकुल हरकत नाही. आणि ते ब्ल्यू बस टूर अतिशय इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामध्ये बरेचसे भाग आहेत, कारण त्याच्यामध्ये मस्तांच्या भेटी आहेत, गरिबांच्या भेटी आहे आणि खूप काही म्हणजे महत्वाचं कार्य बाबांचं त्याच्यामध्ये आहे. तर ते घ्यायला बिलकुल हरकत नाही. आणि त्याच्यामध्ये तो एकतर म्हणजे महायुद्धाचा काळ असल्यामुळे बऱ्याचशा घटना त्याच्यामध्ये त्याला महत्वाच्या घटना बाबांच्या त्याच्यामध्ये घडलेल्या आहे आणि तो भाग घ्यायला हरकत नाही. आणि आपलं जे चालू आहे आता गॉड स्पीक आणि क्रिएशन ऑफ कॉजेस हे दोन्ही पॅरलल सुरू असल्यामुळे हे समजायला खूप चांगलं झालेलं आहे. म्हणजे मला तरी असं वाटते की हे पॅरलल असल्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होतात की ज्या आपल्याला माहीत नव्हत्या. आणि तुम्ही जे सांगण्याची पद्धत आणि आम्हाला चांगल्या प्रकारे हे समजते. आणि मी तर ते रेकॉर्डिंग 2-2, 3-3दा ऐकतो. म्हणजे आपल्या सीमित बुद्धीच्या हिशोबाने किंवा माझी जी बुद्धीची लेवल आहे त्याच्याप्रमाणे मी खूप त्याचा प्रयत्न करतो आणि मला त्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट येते. आणि तुमची जी सांगण्याची पद्धत आहे त्याच्यामधून मला आता इतरांना मी समजू शकत नाही, पण मला खूप चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये समजू शकते. आणि तुम्ही कधी कधी कन्क्लूड करायला सांगता, पण ऐन वेळेवर ते सगळं करता येत नाही, पण समजते. पण कधी कधी असं आपण त्याच्याबद्दल तेव्हा बोलू शकत नाही. परंतु हे समजल्यामुळे जेव्हा आपल्याला कोणाला सांगायचं असेल तेव्हा मात्र ते चांगल्या पद्धतीने आपण सांगू शकतो. जरी तेव्हाच्या तेव्हा जरी सांगू शकत नसलो तरी आपल्या केंद्रामध्ये जर आपल्याला सांगायची वेळ आली, वार्ता करायची वेळ आली तर ते चांगल्या पद्धतीने आणि विस्तारित पद्धतीने आपण ते सांगू शकतो. हा या तुमच्या लेक्चरचा आम्हाला अतिशय चांगला फायदा आहे. आणि मी पुन्हा सर्वांना निमंत्रण करतो अमरावतीच्या कार्यक्रमाकरता. सर्वांनी या आणि खूप चांगला कार्यक्रम होईल. तसा अतिशय जेवढा चांगला कार्यक्रम होईल त्या पद्धतीने आमचा प्रयत्न आहे. बाबा आम्हाला मदत करत आहेत आणि ही बाबाच हा कार्यक्रम सगळा करून घेत आहेत. आणि विदर्भामध्ये विशेषतः महाराष्ट्रामधून विदर्भामध्ये हा कार्यक्रम होत असताना एवढा चांगला कार्यक्रम होईल किंवा तो होऊ शकेल आणि बाबा त्याच्यासाठी मदत करत आहे याचा आम्हाला वेळोवेळी अनुभव येत आहे. तर सर्वांनी या कार्यक्रमाला या. आणि तुम्हाला पालवताईंना विनंती करतो की तुमचं ते संस्काराचं गाठोडं तुम्हाला अमरावतीमध्ये इथं सोडायचं आहे आणि त्याच्याकरता तुम्हाला पण स्पेशल माझ्यातर्फे निमंत्रण. अवतार मेहर बाबा.
तर थँक्यू काजे भाऊ. तुम्ही आम्हाला एक प्रकारे, आम्ही शेवटी मातीची माणसं आहोत, प्रोत्साहन देता, हे परत परत ऐकता, हे फार चांगलं आहे आणि त्यासाठी खरंच आभार. कारण तो हेतू आहे, एकदा ऐकून नाही आपण एवढं कष्ट घेऊन हे सगळं करतोय रे, आपण नाही, बाबा करवतात आणि हे अगदी खरं आहे. हे इतकं सुंदर रीतीने बाबांनी घडवून आणलं की दोन्ही पुस्तकावर ते टॉपिक, म्हणजे कधी कधी मला अगदी नवल वाटतं. आम्ही जे काही अनुभवतो त्यातनं ते सांगूही नाही शकत, पण बाबा प्रत्यांतर देतात की ते सतत सोबत आहेत, तेच करता करवता आहेत. आपण मागे हटण्याचा प्रश्नच येत नाही, ते मार्ग दाखवतात. काय एक एक अनुभव येतात, आता काय सांगायचं तुम्हाला. पण हे अगदी खरं आहे की दोन्ही सायमल्टेनियसली पुस्तकं चालली आहेत, प्रकरणं चालली आहेत आणि त्यामुळे ते बाबाच करून घेतात. तेच करू जाणे, हे आपण करू नाही शकत. हे आणि म्हणून सगळ्यांनी, म्हणजे हे बाबांचं कार्य आहे, बाबा आहेत तेच करून घेतात, म्हणून त्याला हे खरंच सांगितलं, फार छान सांगितलं, थँक्यू. आता दुसरी गोष्ट मी थोडक्यात हे करते. अमरावतीच्या ह्याच्यासाठीच आम्ही लगेच सुरू केलं नाही. सगळ्यांची डिमांड मॅक्झिमम आहे ती न्यू लाईफसाठी खूप डिमांड आली आहे. युजली आपण मेजॉरिटीवर ठरवतो. आम्हा दोघांनाही ब्ल्यू बस टूर हवंय घ्यायला, तुम्ही सांगितलं तसं त्याचं महत्त्व वेगळंच आहे. बघूया, आपण सगळ्यांचं मत घेऊ. काही हरकत नाही, कारण मी नवजीवन सुद्धा फार महत्वाचं पुस्तक आहे. मी पण माझ्यासाठी, मला पण त्याचा खूप इंटरेस्ट आहे त्या पुस्तकामध्ये आणि मी बऱ्याचपैकी ते पुस्तक म्हणजे 2-2 वेळा 3-3 वेळा वाचलेलं आहे आणि मला पण आनंद येईल, मजा येईल आणि त्याच्यासाठी आरती सुरू खूप करूया आपण, फायदा मग परत होईल. बोलू. आरती. थँक्यू कीर्ती, सुरू कर. अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बाबा, जय. हे देवाधिदेवा, सर्वांचे पालन करणारा व रक्षण करणारा, तू अनादी व अनंत आहेस. तू अद्वितीय व अतुलनीय. तुझा थांब कोणालाही लागू शकत. तुझ्या ठाई रंग नाही, अभिव्यक्ती नाही, रूप नाही, तसेच गुणही पण नाही. तू अमर्याद आणि अगाध आहेस. तर्क व कल्पना या पलीकडे आहेस. तू सनातन व अविनाशी आहेस. तू अविभाज्य आहेस. दिव्य दृष्टीशिवाय तुला कोणीही पाहू शकणार नाही. तू सतत होतास, तू सतत आहेस व सतत राहशील. तू सर्व ठिकाणी आहेस, सर्वात आहेस आणि सर्वांच्या पलीकडेही आहेस. तू आकाश मंडळात आहेस, पाताळात आहेस. तू व्यक्त व अव्यक्तही आहेस. तू सर्व भूमिका आणि सर्व भूमिकांच्या पलीकडेही आहेस. तू तीनही भुवनात आहेस व त्रिभुवना पलीकडेही आहेस. तू अगोचर असून स्वतंत्र आहेस. तू विश्वकर्ता व देवदेवेश्वर आहेस. तू सर्व मनांचा व हृदयांचा अधिपती आहेस. तू सर्व शक्तिमान व सर्व व्यापी आहेस. तू अनंत ज्ञान, अपरिमित व असीम आनंद आहेस. तू ज्ञान सिंधू आहेस, सर्वज्ञ व अनंत ज्ञानी आहेस. भूत, वर्तमान व भविष्य यांचा तू ज्ञाता असून स्वयंमेव ध्यानच आहेस. तू दयेचा सागर असून सदैव कल्याणकारी आहेस. अनंत गुणांनी नटलेला तू आत्म्यांचा आत्मा आहेस. सत्य, ज्ञान व आनंद यांची त्रयी तू आहेस. तू सत्याचा उगम असून प्रेमाचा महासागर आहेस. तू आदिपुरुष असून श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहेस. तू प्रभू व परमेश्वर आहेस. तू परमदेव असून परात्पर परमात्मा आहेस. तू परब्रह्म आहेस. तू अल्लाह, इलाही, यशदाम, औरमज व प्रियतम परमेश्वर आहेस. तुझे नाव एझल अर्थात एकमेव तुझे. हे दयासागर प्रभुराज, आमच्या हातून घडलेल्या सर्व पापांबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. असत्य, अन्याय, अमंगल अशा प्रत्येक विचाराबद्दल, बोलू नये अशा बोलल्या गेलेल्या प्रत्येक शब्दाबद्दल व करू नये अशा केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल आम्हाला पश्चाताप होतो. स्वार्थाने प्रेरित अशा प्रत्येक कृत्याबद्दल, शब्दाबद्दल व विचारांबद्दल, तसेच द्वेषमूलक असे प्रत्येक कृत्य, शब्द व विचार यांच्याही बद्दल आम्हाला पश्चाताप होतो. विशेषतः प्रत्येक कामुक विचाराबद्दल व कामुक कृत्याबद्दल आम्हाला पश्चाताप होत आहे. तसेच खोटेपणाबद्दल, सर्व प्रकारच्या ढोंगांबद्दल आणि
देवनेही पूर्ण न करू शकलेल्या प्रत्येक वचनाबद्दल, लोकांच्या अनुपस्थितीत त्यांची निंदा करण्याबद्दल व त्यांचे दोष असण्याबद्दल आम्ही पश्चाताप होत आहे. विशेषतः दुसऱ्यांची हानी करणाऱ्या प्रत्येक कृत्याबद्दल, दुसऱ्यांना दुःख देणाऱ्या प्रत्येक शब्दाबद्दल आणि कृतीबद्दल आणि दुसऱ्यांना दुःख व्हावे अशा प्रत्येक इच्छेबद्दल आम्हाला पश्चाताप. हे प्रभुराज, आमच्यावर अपार दया करून आम्ही केलेल्या या सर्व पापांबद्दल आम्हाला क्षमा कर. तसेच तुझ्या इच्छेप्रमाणे विचार करण्याच्या, बोलण्याच्या आणि वागण्याच्या बाबतीत आमच्या हातून सतत ज्या चुका झाल्या त्यांच्याबद्दलही आम्हाला क्षमा कर. हे प्रियतम परमेश्वरा, तुझ्यावर अधिकाधिक प्रेम करण्यासाठी आम्हा सर्वांना तू साध्य कर. अधिक, आणखी अधिक आणि त्याहूनही अधिक प्रेम, इतके की तुझ्याशी एकरूप होण्यास आम्ही पात्र व्हावे व तुझ्यावरील आमचे प्रेम प्रसिद्ध व्हावे, यासाठीही आम्हास तू मदत कर. आणि प्रियतम बाबांचा नाम अगदी अखेरच्या क्षणापर्यंत हाती घट्ट राहावा, यासाठीही आम्हास तू मदत कर. अवतार मेहेर बाबा की जय. जहाँ कल्पना शब्द न पहुँचे, ऐसे अपरंपार नेति नेति वेद पुकारे, महिमा तोरी दिव्य सनातन परम दयाघन, दिव्य सनातन परम दयाघन, हे जगदोद्धारो मेरा मन आरती स्वीकारो, मेरा मन आरती स्वीकारो. दीप चंदन चरकाना, भोग लगाना, फूल चढ़ाना, तुम्हारा ही तुमको लौटाना. काहे बड़ाई करो मेरा मन आरती स्वीकारो, मेरा मन आरती स्वीकारो. सकल निधि के तुम कारण हो, सकल विश्वता रणहारे हो. तुम समोर नहीं तुम ही हो, हे सत अवतारो मेरा मन आरती स्वीकारो, मेरा मन आरती स्वीकारो. सकल चराचर तुम्हारी माया, माया भी तो तुम्हारी छाया. तुम्हारा अंत न कोई पाया, तुम हो अनंत खरो मेरा मन आरती स्वीकारो, मेरा मन आरती स्वीकारो. अपने को जब जो नहीं जाने, महिमा तुम्हारी क्या पहचाने. जो कुछ भी कहते अनजाने, गुण गाते तुम्हारो मेरा मन आरती स्वीकारो, मेरा मन आरती स्वीकारो. सीमा नाही तुम्हारी कृपा को, क्या कोई दे सकता प्रभु तुमको. भीख तुम्ही दो प्रेमी जनों को, नित्य तुम्हें सुमरो मेरा मन आरती स्वीकारो,
मेरा मन आरती स्वीकारो दिव्य सनातन परम दया गण दिव्य सनातन परम दया गण हे जगदोद्धारो मेरा मन आरती स्वीकारो मेरा मन आरती स्वीकारो अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर बाबा की जय प्रियतम प्रभु की जय अवतार मेहर बाबा की जय. थँक्यू बाबा, थँक्यू. छान निशिकांत भाऊ, थँक्यू केली. जय बाबा सगळ्यांना, थँक्यू. सगळेजण आता आपल्या माईक आणि व्हिडिओ ओपन करा. जय बाबा. जय बाबा. आरती प्रार्थना एकदम छान. जय बाबा. प्रार्थना झाला. जय बाबा. सगळेजण काकू जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. दसऱ्याच्या शुभेच्छा. हार्दिक शुभेच्छा. सर्वांना अमरावतीच्या सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा. अमरावती कार्यक्रमाला शुभेच्छा. आणि संस्थानाबरोबर थोडं सद्गुरू बद्दल पण सांगायचा विचार आहे. बघूया. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. जय बाबा. सर्वांना जय बाबा. तब्बलजी कुठे? सुनीताताई तब्बलजी. जय बाबा. जय बाबा. आपण जयकार करू बाबांचा 3दा. जय बाबा. मीनाताई सगळेजण बाबांचा जयकार करा. करा. जय अवतार मेहर बाबा की जय अवतार मेहर जय 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 बाबा.